नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. माझा कट्टा पॉवर्ड बाय बरवा स्किन थेरपी, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. एखाद्या व्यक्तीची ओळख करून देताना बस नाम ही काफी है हे वाक्य उच्चारता येईल अशी खूप कमी लोक असतात. आणि असंच एक व्यक्तिमत्व आज माझा कट्ट्यावर आलंय, ज्यांची ओळख फक्त त्यांचं नाव उच्चारलं तरी पुरेशी होते. FDAचे आयुक्त, IAS अधिकारी तुकाराम मुंढे सर. एक माणूस सिस्टीम बदलू शकत नाही, पण बदलाची सुरुवात नक्की करू शकतो. या बदलांसाठी अनेकदा नशिबी बदली येऊनही तुकाराम मुंढे सर कधीच कर्तव्यापासून मागे हटले नाहीत. लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून दरवर्षी हजारो अधिकारी निवडले जातात, पण मोजकेच अधिकारी लोकसेवक होतात. त्यातलं आजच्या काळातलं सगळ्यात मोठं नाव म्हणजे IAS अधिकारी तुकाराम मुंढे सर. ते दोनच गोष्टींसाठी चर्चेत असतात, त्यांच्या कामाच्या धडाक्यासाठी आणि त्यांच्या बदल्यांसाठी. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून त्यांनी सध्या कारवाईचा धडाका लावलाय आणि त्यांचा हा धडाका बघून अनेकांना तर धडकी भरतीये. चुकीला माफी नाही या तत्वाला अनुसरून काम करताना त्यांच्या कारवाईच्या कचाट्यातून ना कोणते मोठे ब्रँड सुटले, ना कोणता एलिट क्लास क्लब आणि ना हायकोर्टाची कॅन्टीन्स. कुठे नाराजीचे, तक्रारीचे सूर ऐकू येत आहेत, पण मुंढे सर त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. तुकाराम मुंढे हे व्यक्तिमत्व हा बाणा एका दिवसात घडलेला नाहीये. बालपणी वडिलांचे सचोटीचे आणि प्रामाणिकपणाचे संस्कार, मोठ्या भावाकडून मिळालेली जिद्द आणि खडतर परिस्थितीनं पाडलेले पैलू यातून घडलेलं व्यक्तिमत्व म्हणजे तुकाराम मुंढे सर. पोटातल्या भुकेला जिद्द आणि मेहनतीची जोड देत मुंढे सरांनी स्वतःला घडवलंय. त्यांचा याच प्रवासावरती तुकाराम हे पुस्तक नुकतंच वाचकांच्या भेटीला आलंय. आज कट्ट्यावरही आपण तो प्रवास उलगडूया, त्यांच्याशी संवाद साधूया. सर नमस्कार, मनापासून स्वागत. नमस्कार. खरं तर ना, तुमच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला मी होतो आणि असा अद्भुत कार्यक्रम मी त्याआधी कधी बघितला नव्हता. म्हणजे त्याच वेळेला त्या पुस्तकाच्या 1,00,000 प्रती नोंदल्या गेल्या होत्या. आता मला माहिती नाही की एव्हाना पुस्तकाची प्रिंट ऑर्डर किती झाली आहे, पण त्या पुस्तकाच्या बद्दल आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. तुमच्या त्या बालपणाच्या त्यामध्ये आलेल्या सगळ्या आठवणी, तुमचा संघर्ष. आणि ते पुस्तक असं आहे की अपयशाच्या गर्तेमध्ये गेलेल्या कुणीही कधीही जर ते पुस्तक काढलं तर असं त्यातलं पान उघडल्यावर लक्षात येतं की अरे, आपल्यापेक्षा वाईट परिस्थितीमध्ये हा मुलगा, हा तरुण कधीतरी होता, त्यातनं तो बाहेर आला आणि नंतर तो काहीतरी इतकं यशस्वी करून दाखवू शकला. त्यामुळे ते फार प्रेरणादायी पुस्तक आहे आणि त्याबद्दल आम्हा सगळ्यांना जाणून घ्यायला तुमच्याकडून आवडेल. पण आत्ता आधीचा मुद्दा जो आहे तो तुमच्या सगळ्या धडाकेबाज कारवाया आणि त्याच्यातून सगळं उसळत चाललेलं काय आग्यामोहळ. तर काय म्हणजे तुमच्या आधीच्या अधिकाऱ्यांना जे करता, म्हणजे जे त्यांनी केलं नाही ते तुम्ही करताय, त्यामध्ये काही वेळेला तुम्ही आपल्या मर्यादाही ओलांडताय असं तुमच्याबद्दल आक्षेप, आरोप होतोय. काय तुमच्या या कारवायांच्या मागचं काय भूमिका आहे? मुळामध्ये मर्यादेमध्ये राहूनच मी काम करतो. कारण कोणताही अधिकारी जो असतो तो पूर्णपणे जे कायदे दिले आहेत, नियम दिलेले आहेत, त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याच्या दृष्टिकोनातून काम करत असतो. FDAमध्ये आल्यानंतर किंवा कोणत्याही पोस्टवर ज्यावेळेस माझी पोस्टिंग होते त्यावेळेस मी त्या पोस्टची भूमिका काय असेल हेच अगोदर समजून घेतो. म्हणजे जॉब चार्ट, त्याचं काम काय आहे हे तर समजणं आवश्यकच असतं, पण त्याच्या थोडं पलीकडे जाऊन त्या पोस्टचा मुख्य उद्देश आणि भूमिका काय असावी, त्याचा आउटकम काय येणं अपेक्षित आहे, त्याचा उद्देश काय हे आम्ही अगोदर समजून घेतो. आणि ते समजल्यावर असं लक्षात येतं की मग FDA कमिशनर म्हणून ज्यावेळेस जॉईन झालो त्यावेळेस कारवाया करणं किंवा हे करणं ही पहिली प्रायोरिटी कधीच नव्हती, आजही नाही आणि उद्या पण असणार नाही. पण ते माध्यम आहे. याचा उद्देश काय आहे तर फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून ज्यावेळेस आपण बघतो तर माझे 2 रोल आहेत त्याच्यामध्ये. एक आहे फूड सेफ्टी कमिशनर ऑफ द स्टेट म्हणून काम करणं आणि दुसरे ड्रगच्या बाबतीत जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते पूर्ण सांभाळणं. या दोन्हीचा म्हणून हा फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन कमिशनर म्हणून पोस्ट आली. आणि म्हणून हे करण्यासाठी ही पद का तयार केलं, याच्या पाठीमागची भूमिका काय होती, हा जे कायदा आहेत म्हणजे फूडच्या बाबतीत फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲक्ट आहे आणि इकडं ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट आणि अनुषंगिक कायदे आणि रूल्स आहेत. तर याचा एक उद्देश होता की मनुष्याला जे फूड आपण जे खातो किंवा आपण जे सेवन करतो तर ते स्टँडर्ड असावं आणि सेफ असावं अशा दृष्टिकोनातून ते फूड भेटलं पाहिजे. आणि ते स्टँडर्ड्स इम्प्लिमेंट करायचे ते फूड बिझनेस ऑपरेटरनी
आणि त्याचं रेग्युलेशन करायचं आहे FDA ॲज अ फूड सेफ्टी कमिशनर म्हणून, आणि आपले जे अधिकारी आहेत फूड सेफ्टी ऑफिसर जे असतात त्यांनी. ड्रगच्या बाबतीतही जे ड्रग म्हणजे ज्याला मेडिसिन्स म्हणू आपण, इक्विपमेंट्स बघू, ते जे आहेत ते ॲज पर ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट आणि त्याचे जे रूल्स आहेत त्याच्या स्टँडर्डप्रमाणे आहे, त्याच्या रूल्सप्रमाणे आहेत, आणि ते सेफ आहेत, एफिकेशियस आहेत, आणि त्याची परिणामकारकता आहे अशा दृष्टिकोनातून. आणि ते रेग्युलेट करणं हे FDA कमिशनरचं किंवा ड्रग इन्स्पेक्टर, असिस्टंट कमिशनर आपले ड्रगचे आहेत त्यांचं काम असतं. म्हणजे ओव्हरऑल काय तर सेफ फूड, सेफ ड्रग हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ती करण्याची जबाबदारी याच्यामध्ये जे बिझनेसमध्ये आहे त्यांची आहे, आणि ते त्याप्रमाणे व्यवस्थित करतात की नाही हे बघणं ही FDAची जबाबदारी आहे. आणि मग ते करण्यासाठी आपण काय काय करणं अपेक्षित आहे त्या सगळ्याचा एक त्याला मिशन म्हणू किंवा रोडमॅप म्हणू असा आम्ही तयार केला, आणि त्या दृष्टीने त्याची वाटचाल चालू करण्याचा नाही, पण मला असं दिसतं की बऱ्याच ना अमिताभच्या सिनेमामध्ये जेव्हा तो पोलीस इन्स्पेक्टर वगैरे असतो तेव्हा तो आधी जो त्या भागातला सगळ्यात मोठा गुंड असतो त्याला पकडून पोलीस स्टेशनमध्ये 2 वाजवतो आणि मग त्याची एक दहशत पसरवतो. तर तुमचं ना की असं जे मोठे आहेत अशाच 2-4 आधी ॲक्शन घेऊन टाकली तुम्ही आणि एक दहशत अशी सगळ्यांमध्ये माजवून टाकली. तर अशी स्ट्रॅटेजी आहे, असंच करायचं होतं? नाही, स्ट्रॅटेजी तशी नाही आहे. स्ट्रॅटेजी एवढीच आहे की जसं मी सांगितलं की मग आम्ही आमचं एक मिशन ठरवलं, आणि मिशन हेच ठरवलं, आणि ते ओपन प्रेसला पण मी दिलेलं आहे. सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन आहे. मग हे मिशन अचीव करण्यासाठी आम्ही एक स्ट्रॅटेजी ठरवली. आता ती स्ट्रॅटेजी आम्ही एक 3 शब्दात थोडक्यात आपल्याला सांगता येईल अशी आहे की इम्पॉवर पीपल. इम्पॉवरमेंट हा पहिला आहे त्याच्यामधला, की लोकांना हे कळलं पाहिजे की नेमकं FDA करतं काय, त्याची जबाबदारी काय आहे, काय कामं करायला पाहिजेत, हा एक भाग. आणि दुसरी गोष्ट इम्पॉवरमेंट लोकांना अशी करायची, नागरिकांना अशी करायची की त्यांना जर FDAच्या बाबतीत त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे, कनेक्ट व्हायचं आहे, काही कंप्लेंट्स द्यायच्या आहेत तर ते कसे द्याव्यात. मग आम्ही ते पहिलं एम्पॉवरमेंट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आपण टोल फ्री नंबर चालू केले. अगोदर होते पण ते चांगले ॲक्टिव्ह केले, वाढवले त्याच्यामध्ये नंबर. 24/7 असतो तो. दुसरं आपण मेल्स त्याच्यावरती पूर्णपणे पब्लिश करून टाकले की तुम्हाला काही कोणाला मेल्स करायचे त्याच्यावरती करा. आणि गेल्या 8-10-15 दिवसापूर्वीच आपण शेवटी एक कंप्लेंटचं पोर्टल आपण चालू केलं, ज्याला complaints.maha.fda.in याच्यावरती करतो. म्हणजे आता कुणाला फोन पण करण्याची गरज नाही किंवा मेल करण्याची गरज नाही. त्या पोर्टलवरती आपण जायचं, लाईकवेस लॉग इन करून रजिस्टर करायचं, ते केलं एक कंप्लेंट येते आणि ती ट्रॅक करता येते. ॲज अ इंडिव्हिज्युअल तुम्ही कंप्लेंट केली तुम्हाला ट्रॅक करता येते. सिस्टमद्वारे ती ऑटोमॅटिकली ऑफिसरला असाईन होते. ऑफिसरला असाईन झाल्यानंतर त्या वेळेत त्यांनी करायचं नाही तर ऑटो एस्केलेट होते. जशी वरती जाते त्यांनी केलं नाही त्यावेळेस सिस्टमद्वारे त्याला नोटीस जाते. ही ऑटो बिल्ट अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी, ट्रॅकिंग ह्या सगळ्या सिस्टम त्याच्यामध्ये आणलेल्या आहेत. म्हणजे हे इम्पॉवरमेंट एका बाजूला केलं. आणि त्याचबरोबर आम्ही जे करतो आहे ते लोकांमध्ये ट्रान्सपरंटली असावं. म्हणजे आपण ते रेग्युलरली प्रेस बी देतो की आम्ही अशा कारवाई केल्या, याच्यामध्ये आम्हाला हे सापडलं, यांच्यावरती इम्प्रूव्हमेंट नोटीस दिल्या, यांना सस्पेंड केलं, यांच्यावरती स्टॉप बिझनेस नोटीस दिल्या वगैरे वगैरे. हे पहिलं इम्पॉवरमेंट झालं. आणि हे इम्पॉवरमेंट करताना आम्ही अधिकाऱ्यांना इम्पॉवर केलं की तुमचं काम आहे तुम्ही नियमाप्रमाणे करा, जे स्टँडर्ड्स आहे त्याप्रमाणे करा, तुम्हाला कुणाचे विनाकारण प्रेशर घेण्याची गरज नाही आहे, तुम्ही तुमचं प्रमाणितपण केलं तुम्हाला काही त्रास होणार नाही. हा एक भाग. दुसरा जो आम्ही घेतला इनेबल बिझनेसेस, म्हणजे जेन्युइन जे बिझनेसेस आहेत ते फूडमध्ये असतील, ड्रगमधले असतील, मॅन्युफॅक्चरर असतील, सर्व्हिस प्रोव्हायडर असतील, तर त्यांना दे हॅव नथिंग टू फिअर. म्हणजे कोणाचीही भीती बाळगण्याचं कारण नाही. तुम्ही तुमच्या नियमाने काम करा, स्टँडर्डप्रमाणे करा, यू हॅव नथिंग टू फिअर. आणि जर तुम्ही चुकीचं करत असाल तर यू हॅव नोवेअर टू हाईड. ह्या 2 गोष्टी सायमॅटिक, इनेबल बिझनेस आणि जे नियमाप्रमाणे करत नाही त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करणं, हा दुसरा त्याच्यामधला हे आहे. आणि तिसरा इन्फोर्स लॉ, म्हणजे हे सगळं करण्यासाठी आपले जे कायदे आहेत, नियम आहेत, स्टँडर्ड्स आहेत ते इन्फोर्स करायची, ही त्याच्यामधली ओव्हरऑल स्ट्रॅटेजी आहे. मग आता या स्ट्रॅटेजीमध्ये आपण जसं म्हणलं की मोठं करतो किंवा छोटं करतो असं नाही. अगदी वडापावल्यापासून काम केलेलं आहे, अगदी कॉस्मेटिक याच्यावरती आपण कारवाई केलेली आहे, अगदी ती गोरी ब्युटी क्रीम काय नावाची ती त्याच्यावरती आपण कारवाई केलेली आहे. इकडं मग मोठे जे काही सो कॉल्ड क्लब्स असतील, हॉटेल्स असतील, रेस्टॉरंट त्याच्यावरती केलेलं आहे, दुधावरती केलेलं आहे, सगळ्यावरती आपण कारवाई करतो. आणि याच्या पाठीमाग ह्या कारवाया कशा सिलेक्ट करतो तर येणाऱ्या कंप्लेंट, आपल्याकडे येणारा इंटेलिजन्स, आपण इंटेलिजन्स गॅदर करतो, आपलं डेटा अनालिसिस, आपल्याला जी माहिती पडते, आणि बऱ्याच गोष्टी ज्या आपण माझ्यापर्यंत लोक सांगतात वगैरे वगैरे, ह्या सर्वाचा एक एकत्रित विचार करून त्याच्यावरती आपण जी हाय रिस्क आहे ते आपण पहिलं घेतो आणि त्याप्रमाणे आपण काम करतो. याच्यामध्ये खरं तर म्हणजे मला आपल्या सगळ्यांचाच हा अनुभव आहे की समाज म्हणून आपल्या भावना
इतक्या साध्या अमुक झालं म्हणून दुखावतात, तमुक झालं म्हणून दुखावतात. पण अन्नासारखा इतका महत्त्वाचा विषय की ज्याचा तुमच्या थेट म्हणजे काही वाईट झालं तर जीव जाऊ शकतो अशी स्थिती आहे. त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भेसळ होते, त्यामध्ये फसवणूक होते. त्याच्याबद्दल समाज म्हणून आपण फार उदासीन आहोत. म्हणजे पनीरचं उदाहरण तुम्ही बऱ्याचदा देता. मला म्हणजे आपल्या प्रेक्षकांना मला असं वाटतं की त्याच्याबद्दल तुम्ही आत्ता सांगावं, आणि ही जी उदासीनता आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पनीरचं एक तुम्ही जर सांगितलं होतं ते अत्यंत खेदजनक आहे. आणि याचं कारण असं आहे की आपण आपल्या जीवनावरती आपण कसं दिसावं याच्यावरती भरपूर मेहनत घेत असतो. एखाद्या शॉपमध्ये गेलो तर अगदी 4-5 शॉप बघणार, 10-12 कपडे, ड्रेस, शर्ट वगैरे बघणार, त्याच्यानंतर एक चूज करणार, ते फिटिंग व्यवस्थित येते का नाही ते बघणार. हे करू नये का? डेफिनेटली करा. मग आपण जे खातो किंवा जे विकत घेतो आणि त्याच्या आधारे आपण, आपलं कुटुंब, मुलं हे जे खातात त्याच्याबद्दल चौकस का राहत नाही, हा मला पडलेला खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण काहीतरी गेलो कुठंतरी, बटाटवडा खाला आणि समोर दिसतं आपल्याला की त्याच्यामध्ये ऑइल जे आहे ते काळं दिसतं किंवा भरपूर वाफा दिसतात. ते ऑब्व्हियसली दिसतं की नाही काहीतरी चुकतं आहे. आपल्याकडं न्यूजपेपरमध्ये वडा देतो, आता त्याच्यामधलं प्रिंट आहे, त्याच्यामधलं लीड असतं, बऱ्याच जणांना माहीत नाही, आय कॅन अंडरस्टँड. पण हे ज्यावेळेस सांगितलं जातं त्यावेळेस आपण क्वेश्चन करायला कधी शिकणार आहे की नाही, आणि हे आपण रिफ्यूज कधी करणार आहे. हॉटेलमध्ये जातो, पनीर मागतो. आता पनीर आपण जे म्हटलं, पनीर जर 1 किलो पनीर बनवायचं असेल तर सर्वसाधारणपणे 5 लिटर दूध लागतं. आता पनीर म्हणजे नेमकं काय? ते दूध आहे, त्याचं इव्हॅपोरेट करायचं आणि इव्हॅपोरेट करून मोस्टली जो पार्ट राहतो, कारण टोटल 1 लिटर जर घेतलं तर त्याच्यामध्ये 11.5% जर सोडलं तर बाकीचं पाणी असतं नॅचरलीच. म्हणजे आपण जे दूध बघतो त्याच्यामध्ये, मग त्याच्यामध्ये फॅट आणि SNF हे 2 जर घटक घेतले सर्वसाधारणतः 11.5% जातात. मग 11.5% घेतलं तर बाकीचं पाणी असं ते इव्हॅपोरेट केलं की त्याप्रमाणे राहतं. ही जी प्रोसेस पनीरची टोटल आहे ते करण्यासाठी 5 लिटर जर दूध घेतलं आणि 60 रुपयाचं पर लिटर म्हैसीचं दूध असं जरी पकडलं तर 300 रुपयाचं तुम्हाला दूध होतं. मग त्यासाठी बॉईल करायला लागणारं किंवा इव्हॅपोरेट करायला लागणारी जी प्रोसेस, त्यासाठी लागणारं इंधन, त्यासाठी लागणारं लेबर, त्याबरोबर त्याच्यानंतर पॅकिंग करायला लागणारं पॅकेजिंग, त्यासाठी ब्रँडिंग वगैरे करायचं असेल ते, तर कशाही परिस्थिती 400, 450, 500 रुपयाच्या खाली तुम्हाला चांगलं पनीर ज्याचं जे आहे ते भेटू शकत नाही. मतलब मार्केटमध्ये आपण गेल्यानंतर आपण 200, 150, 250 रुपयाचं किलो पर किलो याप्रमाणे पनीर घेतो. त्यावेळेस आपण क्वेश्चन करत नाही, इथपर्यंत माहीत नाही हेही समजू शकतो. पण आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर मला स्वस्त पनीर द्या हे सांगतो. आता हे स्वस्त पनीर आहे का पनीरच्या नावाखाली दुसरं काय आहे हा मोठा प्रश्न उभा राहतो. आणि म्हणून आम्ही यावेळेस इन्व्हेस्टिगेशन केलं. गेल्या 1 वर्षभरामध्ये जेवढे आम्ही त्याच्यामधले बरेच सॅम्पल घेतले होते FDA मार्फत, तर 35% सॅम्पल्समध्ये त्याच्यातल्या हे अनसेफ किंवा सबस्टँडर्ड आले होते. आणि त्याच्यामध्ये वापरलं काय जात होतं तर मोस्टली आपलं पाम ऑइल किंवा इंडस्ट्रीयल ऑइल असे प्रकारसुद्धा वापरले जात होते, ज्याच्यामध्ये फॅट आहे, म्हणजे जे आपण प्रोटीन म्हणून खायचं त्याच्याऐवजी ट्रान्स फॅट आणि फॅट असे प्रॉडक्ट आपण खात होतो. आणि ते अक्रॉस महाराष्ट्र किंवा अक्रॉस इंडिया म्हटलं तरी चालेल अशा ठिकाणी आपण ते बघत आहोत. त्याला छानसं आपण नाव जे दिलं तर ते अनालॉग पनीर वगैरे वगैरे आपण जे म्हणतो. आता अनालॉग इज अ सबस्टिट्यूट. पण एखादी गोष्ट पनीर, तर पनीरची बेसिक डेफिनेशनची की प्रॉडक्ट विच इज मेड अप फ्रॉम मिल्क, पण अनालॉग पनीर इज मेड अप नॉन मिल्क. म्हणजे त्याचं डेफिनेशन जरी आपण एवढं गुगल करतो, गुगलवर गेलं तरी आपल्याला त्याच्यामध्ये उत्तर भेटेल. तर ही जी अनास्था आहे आपल्या खाण्याबद्दलची, पिण्याबद्दलची, ती खूप अत्यंत मग त्याला आपण अशिक्षित म्हणायचं का निग्लिजन्स म्हणायचं का फक्त आपण ब्रँडवरती जातो असं म्हणायचं. आणि म्हणून मी अनेक वेळेस सांगतो की याच्यामध्ये अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे, सेन्सिटायझेशन नागरिकांमध्ये होणं गरजेचं आहे. तर काय आपण जे विकत घेतो त्याच्यामध्ये आपण फक्त 2 गोष्टी जनरली बघतो, एक एक्सपायरी डेट काय आणि दुसरी किंमत काय, पण त्याचे इन्ग्रेडियंट कधी वाचत नाही. मग त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युएंट्स काय आहेत, कॅलरी किती आहेत. म्हणजे असे बरेच प्रॉडक्ट आहे शुगर फ्री आणि खाली लिहिले त्याच्यात गूळ आहे, म्हणजे असे आपल्याला दिसतात. म्हणजे ॲक्च्युली मिसलिडिंग आहे. त्याची कंप्लेंट केली, कारवाई पण होते, आम्हाला दिसतं, आम्ही करतो. पण आपण एखादा डायबेटिक पेशंट आहे, शुगर फ्री म्हणायचं आणि शुगर फ्रीच्या खाली बघतो तर काहीतरी त्याच्यामध्ये दुसऱ्या नावाने पण शुगर आहे. तर हे कंपनी तर चुकीचंच करते, त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे, ते आमचं काम आहे, ते मी केलंही पाहिजे. पण ॲज अ सिटिझन म्हणून मी ज्यावेळेस सेवन करतो, ॲज अ माणूस म्हणून, तर माझ्यावरती त्याचा जर ॲडव्हर्स इम्पॅक्ट होणार असेल तर मी का विचारू नये, त्याच्याबद्दल चौकस का राहू नये, हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून ही सर्वात मोठी गरज आज जर फूड सेक्टरमध्ये जर काय पाहिजे असेल तर नागरिकांनी याच्यामध्ये सजग राहणं
चौकस राहणं, क्वेश्चन करायला शिकणं, हे योग्य आहे का, बरोबर आहे का, आणि मला आवश्यक तेच फूड आहे का, हे भरायला करणं. आजही आपण हॉटेलमध्ये बायांना आज गेलं, रेस्टॉरंटमध्ये गेलं तर काय म्हणतो, अरे मला चांगलं जेवण दे, मला स्पायसी दे, नॉन स्पायसी दे. पण मी असं कधी ऐकलं नाही, अरे मला ते सेफ फूड दे, स्टँडर्ड फूड दे. हे आम्ही कधी ऐकलं नाही. कारण अजूनही आपली कन्सेप्ट काय आहे, चांगलं वाईट, टेस्टी नॉन टेस्टी. म्हणजे आपल्याला दिसायला चांगलं आणि चवीला चांगलं पाहिजे. कलरफुल असलं की चांगलं वाटतं, व्हेराज इट इज ॲक्च्युली ॲडिटिव्ह. कलर तुम्हाला दिसले फूडमध्ये नॅचरल कलरशिवाय, म्हणजे आपण समजा ऑरेंज आहे तर ऑरेंजचा ऑरेंज कलर ते समजू शकतो. पण तुम्हाला बिर्याणी खायची आहे, राईस तर कधी लाल नसतो, तर राईस लाल असला नाही आलेला, लाल बिर्याणी नाही दिली अजून टाकणं. म्हणजे आपलेच कन्सेप्ट एवढे चुकीचे आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे. आणि तो जर अवेअरनेस झाला आणि क्वेश्चन करायला आपण जर सुरुवात केली तर ही सिच्युएशन चेंज करायला जास्त वेळ लागणार नाही. आणि ते होणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी त्याला लोक मुवमेंट म्हणा, पीपल्स मुवमेंट म्हणा, काय जे असेल ते करावं लागेल. आणि ते जर आपण करू शकलो तर हे, कारण आपण एक होलिस्टिक व्ह्यू घेतला. इंडिपेंडन्सच्या वेळेस आपल्याकडं कम्युनिकेबल डिजीजचं प्रमाण 60 ते 70% होतं, आणि आज एक्झॅक्टली उलट आहे, 70% नॉन कम्युनिकेबल डिजीज वाढलेले आहेत. आता नॉन कम्युनिकेबल डिजीज काय, ओबेसिटी आलं, कॅन्सर आलं, तुमचं हार्ट आले, हे आले. याचं मेजर कारण आपण काय खातो आणि काय पितो याच्यामध्ये आहे. आणि ते जर टॅकल करायचं असेल तर फूडवरती काम करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अन्नपदार्थ ही बघण्याची, चांगलं दिसण्याची गोष्ट नसून काय म्हणू, स्वस्थ आरोग्यदायी असण्याची, कारण आपण ते खाणार आहे Absolutely. याची जास्त गरज आहे. कारण आपण त्याला म्हणतो की यू आर हॅविंग इट, म्हणजे तुम्ही जर खाता येते तर ती सेवन करण्याची गोष्ट आहे, दाखवण्याची गोष्ट नाही आहे, किंवा सजवण्याची गोष्ट नाही आहे की जिथं डेकोरेटिव्ह वाटावं म्हणून. म्हणजे आजकाल आपण बऱ्या व्हॉट्सअपवरती, याच्यावर, इकडे तिकडं, इंस्टाग्रामवरती बघतो की कसं सजवलं आहे बघा. ठीक आहे, सजवण्यासाठी घर आहे बाकीकडे, अन्न सजवण्याची गोष्ट नाही आहे मुळामध्ये, ही सेवन करण्याची गोष्ट आहे. आणि नीड बेस्ड खा. मला जी गरज आहे ते मी खाल्लं पाहिजे, मला जे गरजच नाही ते का खावं. कारण आज एक आपल्याकडे बऱ्याच वेळेस आलं की चहा घ्या, खरोखर चहाची गरज असते का. बरं, चहा आला, त्याच्यात दूध आलं, वरतून साखर आली, आणि वरतून व्हायचं मी तर काही साखर खात नाही, माझं वजन कसं वाढायला लागलं. सो ह्या होलिस्टिकली जर विचार केला ना तर हा खूप मोठा इश्यू आहे. आणि तो सायलेंट किलर अशा प्रकारे चाललेला, आपण जे खातो त्याच्या आधारे. फक्त हेल्थमध्ये आम्ही व्यायाम केला तरी माझं वजन कमी होत नाही, तर म्हणजे तुमच्या खाण्यामध्ये प्रॉब्लेम आहेत. आता खाण्यामध्ये तुम्ही बनवता ते तेवढंच आहे, परंतु ॲक्च्युली जे कन्स्टिट्युएंट तुम्ही विकत घेता ते सुद्धा योग्य आहेत का नाही, इथपासून चौकस जर राहायला सुरुवात केली तर खूप मोठा फरक याच्यामध्ये पडेल असं मला वाटतं. तुमच्या बाबतीत असं झालंय का की जी एखादी गोष्ट तुम्ही फार आवडीनं खात होतात आणि नंतर त्याच्यावरच रेड करायची वेळ आली, आणखीन टाळं लावायची वेळ आली? मी जनरली बाहेर तसाही जात नव्हतो, म्हणजे जातच नाही असं नाही, हॉटेलमध्ये जातो, हे करतो. मी अशा एका पर्टिक्युलर हॉटेलमध्ये जात नाही आहे. पण मी ज्यावेळेस अभ्यास करायचो SICला, आपल्या VTच्या समोर माहिती, CSMTच्या समोर तिथं SIC आहे, त्या काळात आम्ही तिथला वडापाव खायचो. आता इथं 2 प्रकारचे वडा अजूनही तिथं आहेत. एक त्यावेळेस 5 रुपयाला भेटायचा आणि दुसरा 2 रुपयाला भेटायचा, तर आम्ही ते 2 रुपयाला खायचो. का तर तो कॉस्ट कमी आहे. आता कॉस्ट किती खरोखर कमी आहे ॲक्च्युली होणं ते काढायचा हा वेगळा भाग आहे, पण आपण बघताना तो करतो. पण तसं जनरली सर्व्हिसमध्ये आल्यानंतर असं कधी झालं नाही आहे. पण आता जेवढे काही हॉटेलवरती कारवाई केली, रेस्टॉरंट केली, काही क्लबवरती केली, तर त्या एका क्लबचा मेंबर मी पण आहे. पण दॅट इज हाऊ इट इज. बाकीच्यांना प्रश्न विचारायचे पण त्याआधी तुमचं पुस्तक सध्या त्याची खूप चर्चा होते, आणि खास करून तुमचा संघर्ष आणि तुमच्या वाट्याला वेळोवेळी आलेलं अपयश आणि त्यातून परत जिद्दीनं तुमचं त्याच्यातनं उभं राहणं, तर त्याच्याबद्दल सांगा ना. म्हणजे आणि एवढं करून म्हणजे ते पुस्तक जिथं संपतं तिथं तोपर्यंत तुमच्या 3 बदल्या झालेल्या आहेत. म्हणजे ही कदाचित पहिला अधिकारी असेल की ज्याचं पहिलं पोस्टिंग होतानाही 3 बदल्या झाल्या आहेत. तर हे तुम्हाला एक अधिकारी म्हणून, आणि एक म्हणजे वय त्यावेळेला तुमचं खूप लहान होतं, तरुण अधिकारी म्हणून तुम्ही त्या सगळ्याकडे कसं बघितलं त्यावेळेला? ते पुस्तक एक बायोग्राफी आहे, रिसर्च बेस्ड बायोग्राफी केलेली शेफी पठाण यांनी. ज्यावेळेस पुस्तक लिहिलं त्यावेळेस माझं काही इंटरॅक्शन झालेलं नव्हतं. भाऊन ते बोलत होते, त्यांनी बाकी गावात केले,
माझे शाळे कॉलेजमधले काही शिक्षक मित्र, तयारी करतानाचे काही मित्र यांच्याशी इंटरॅक्शन त्याच्यामध्ये उल्लेख आहे, नावानिशी उल्लेख आहे की त्यांच्यावर इंटरॅक्शन केलेलं. त्याच्यामुळं गावाकडचा जो प्रवास किंवा शाळेतला होता ते भावानी इतर तिथले त्या काळातले समकक्ष जे कोण त्यांच्याशी इंटरॅक्शन करून दिले आणि ते फॅक्ट बेस्ड आहे. आता हे पुस्तकाचा प्रवास सांगायला खूप मोठा आहे, तो इथं सांगता येणार नाही. पण इन जनरल माझं बालपण असं होतं की मोठे बंधू कॉलेजला गेलेले होते, म्हणजे त्यावेळेस बीडला आणि त्याच्यानंतर तत्कालीन औरंगाबाद आत्ताचं संभाजीनगर या ठिकाणी त्यांचा शिक्षणासाठी होते. आणि गावाकडे दुसऱ्या नंबरचा माझा भाऊ जो आहे आता सध्या पुणे विद्यापीठात असं प्रोफेसर आहे, असिस्टंट प्रोफेसर आहेत ते, आणि ते दिव्यांग आहेत, त्याच्यामुळे ते काही शेतीत काम करू शकत नव्हते. आणि मी म्हणून वडिलांना सपोर्ट करणारा मीच होतो एका पर्टिक्युलर एजनंतर. तर आणि ज्यावेळेस बंधू कॉलेजमध्ये गेले तर त्यांना जे काय 5 रुपये 10 रुपये असं काहीतरी महिना पाठवावं लागायचं, म्हणजे त्या काळातली गोष्ट आहे. दॅट वॉज ऑल्सो डिफिकल्ट, म्हणजे ते सुद्धा खूप डिफिकल्ट कास्ट होतं. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय तर शेती जी काही आहे ते व्यवस्थित चालणं, त्याच्यातून पीक येणं, हे करण्यासाठी वडिलांचं वय, मी, आई हे काम करणं आणि त्याच्यातून जास्तीत जास्त उत्पन्न घेणं हे त्याच्या पाठीमागचा प्रयत्न होता. गावात जनरली शेतीमध्ये मुलं कामं करतातच, पण माझ्या याला कदाचित ते लवकर जास्त आलं. म्हणजे मला आठवते की अराउंड 3री इयत्तेला असेल, म्हणजे जर 7-8 वर्षांचं वय, त्या त्या काळापासून शेती मी करायला लागलो. म्हणजे ते अवथांना बऱ्याच जणांना माहीत आहे की नाही मला माहीत नाही, पाळी घालणं, नांगर हाकणं, इवन अगदी रात्रीचे पाणी देणं. त्यावेळी जस्ट इलेक्ट्रिसिटी सुरू झाली होती, आमची विहीर होती त्याच्यावरती पंप बसवला होता आणि आम्ही फॅगेंडला होतो, म्हणजे ती जी काही शेतातली शेवटपर्यंत, म्हणजे आमचा शेवटची विहीर होती की तिथं मोटर पंप बसवलेला होता. अगोदरचे पंप सुरू झाले की तिथं व्होल्टेज येणारच नाही, त्याच्यामुळे दिवसभर ती लाईट यायचीच नाही. मग ते रात्री ज्यावेळेस बाकीच्या बंद होतील मोटर्स किंवा पंप्स, त्यावेळेस आम्हाला चालू करायला लावायचं. ते जनरली रात्री 9-10 नंतर सकाळी 5 वाजेपर्यंत हा काळ त्या होता. मोस्टली आम्हाला शेतात राहावं लागायचं, म्हणजे पावसाळा सोडला तर मोस्टली शेतातच राहायचं. मग रात्री 9-10 नंतर किंवा सकाळी 2 वाजता ज्यावेळेस लाईट असेल त्यावेळेस मोटर चालू करायची. दारे धरणं म्हणतात त्याला, पाणी द्यायचं शेताला म्हणजे त्याला दारे धरणं म्हणतात, त्याच्यात जायचं. तर अशा प्रकारचे कामं केले. त्याच्यात असं त्यावेळेस काही वाईट वाटण्यासारखंही नव्हतं, नॉर्मल वाटायचं. म्हणजे आता विचार करताना कदाचित ते मला वाईट वाटत असेल किंवा असं केलं आहे का मला याचं आश्चर्य वाटत असेल. मग त्यावेळेस मला काही विशेष वाटत नव्हतं. आई काम करत होती, वडील करत होते, मीही करत होतो, त्याचं ते वेगळं काही वाटत नव्हतं. पण याचा परिणाम असा झाला की कष्ट करण्याची सवय लागली. ऑनेस्टी व्हॅल्यू असते ती, आई वडील इकडं तिकडे बघून आपण ते इम्बाईब करत असतो, ती आमच्यामध्ये आली, मोठ्या भावात आली, आमच्यामध्ये आली. आणि हे करत करत मग 10वी नंतर भावानी इकडं आणलं, भावानी ते कॉलेजमध्ये दिलं. त्यांनी सांगितलं कलेक्टर व्हायचं म्हणून. कलेक्टर काही आम्हाला माहीत पण नव्हतं, काही कारण पण नाही. बऱ्याच जणांनी तर आश्चर्य वाटेल, ते पुस्तक वाटलं असेल तर कळलं असेल की 10वीला मी तत्कालीन औरंगाबादमध्ये आलो आणि ज्यावेळेस तिथं आल्यानंतर कळलं की टाईम टेबल बघितला शाळेतला, त्यावेळेस संस्कृत हा विषय होता, त्यावेळेस कळलं आम्हाला का तो संस्कृत विषय असतो, हे जिल्हा परिषद शाळेत आम्हाला काही माहिती नव्हतं. तर असेही काही प्रसंग आहेत. पण हे करत असताना मला वाटलं आम्ही खूप शिकत गेलो. आईवडिलांचे एक व्हिजन होतं, त्याच्यामुळे त्याने आम्हाला शिकवलं, शाळेत टाकलं. कारण आमच्यावरचे बऱ्याच लोकांनी मुलांना शाळेत त्यावेळी शिकवत नव्हते. म्हणजे तेच की शाळेमध्ये काय फायदा, शेतीत काम करेल, काहीतरी कष्ट येईल, त्याच्यातून उत्पन्न येईल, त्याच्यावर आपण जगू वगैरे वगैरे. मग जो काही शेतीतला आठवडी बाजार असतो, भाज्या वगैरे विकायचं, ते पण मी केलेलं. अगदी 5 पैसे किलो या रेटने मी कांदे विकलेले आहेत आठवडी बाजाराला, 5 पैसे किलो. आणि एक वेळेस असं बंपर क्रॉप आलं, 100 क्विंटल कांदा झाला, पण सगळे भाव कोलॅप झाले. 100च्या 100 क्विंटल ऑलमोस्ट आम्हाला तो फेकून द्यावा लागला. अशाही गोष्टी बघितल्या. मग त्याच्यामुळं फार्मर क्रायसिस काय आहे, शेतकऱ्याचं कष्ट काय आहे, विकण्यासाठी काय धडपड करावं लागते, या सगळ्या गोष्टीतून मी बघितलेलं आहे. म्हणजे आत्ता आपण बऱ्याच वेळेस बोलतो की ज्याचं बोलतं त्याचंच चालतं. मार्केटला जायचो आम्ही बुधवार आणि गुरुवार. बुधवारी वडवणीचा बाजार असायचा, गुरुवारी पिंपळनेरचा गावाच्या जवळ असल्यामुळे तिथं असायचा. तिथं गेल्यानंतर बरेच जण ओरडायचे की भाजी ह्या रेटने घ्या वगैरे, आणि वडील काही बोलायचे नाही. मी त्यांना विचारायचो का बोलत नाहीत, आणि आपला माल योग्य असेल तर येतील, आणि त्याचा तोटा पण व्हायचा. म्हणजे
आम्ही वडिलांचे हे व्हॅल्यू आहेत, आम्ही तिथून शिकलो, इंटरॅक्शनमधून शिकलो. तरी जी व्हॅल्यू सिस्टम, ऑनेस्टी जे काय आहे ते, ऑथेंटिसिटी, जिथं पाहिजे तिथं करेज, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातून आल्या. आणि जसं शिकत गेलो मग बंधूंनी, मोठ्या बंधूंनी, भावानी आम्हाला शिकवलं, मार्गदर्शन केलं. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर UPSC करण्यासाठी प्रयत्न करायला सांगितलं होतं. काय आज्ञा असे त्याप्रमाणे आपण करत गेलो. 97ला माझा पहिला अटेम्प्ट झाला, प्रिलिम्स पास झालो, मेन्स फेल झालो. 98ला परत प्रिलिम्स पास झालो, मेन्स परत फेल झालो. जसं व्हायला लागतं त्यावेळेस प्रश्न होतं. बाय दॅट टाईम म्हणजे 98 झाल्यामुळं MA पण झालं, म्हणजे सायमल्टेनियसली मी MA पण करत होतो, BA झालं होतं, मग MA पण करत होतो. 99ला प्रिलिम्स झालो, मेन्स झालो, इंटरव्ह्यूला गेलो, पण सिलेक्शन नाही झालं. आता इंटरव्ह्यू झाला एप्रिल 2000मध्ये, मार्च-एप्रिल 2000मध्ये. मग त्यावेळेस विचार केला की आता करायचं काय. एखादा MPSC देऊ आपण, एखादी पोस्ट घेऊ. त्यावेळेस असतं आपल्याला इंडिपेंडंट व्हायचं आहे, किती दिवस डिपेंड राहायचं, भावावरती का डिपेंड राहायचं. म्हणून मग MPSC दिली. ती MPSCला 4 वर्ष लागले. 2000ची प्रिलिम, 2001ची मेन, 2002ची इंटरव्ह्यू, 2003ला रिझल्ट. हे 4 वर्ष त्याच्यामध्ये गेले. आणि त्या 4 वर्षामध्ये फायनल रिझल्ट काय आला तर मला क्लास 2 अकाउंट्स अँड फायनान्सची जी आपण पोस्ट आहे ती भेटली. मीनव्हाईल मग मी लेक्चरशिप पण केली. 1 महिना जळगावला मी लेक्चरशिप केली. परमनंट जॉब होता. 2001 आय थिंक सो, 2001च्या आसपास असेल. मग कॉन्ट्रॅक्च्युअल ॲडव्हर्टाईज गव्हर्मेंट कॉलेजची आली, पण ती नाही, ते क्लॉक आवर बेसिस होती. CHBची पहिली बॅच, ज्याला आपण CHB म्हणतो, क्लॉक आवर बेसिस. काहीतरी ते महिन्याला सर्वसाधारणपणे 8,000 रुपये भेटा. मग इंटरव्ह्यू दिला, सिलेक्शन झालं, पण क्वेश्चन होता परमनंट जॉब सोडून कॉन्ट्रॅक्च्युअल CHBचा घ्यायचा का. पण डोक्यात होतं UPSCच करायचं आहे, पण तो सोडला. CHBला आपलं इस्माईल युसूफ कॉलेज मुंबईमध्ये आहे, गव्हर्मेंट कॉलेज, तिथं मी जॉब केला. 1 वर्षभर केला. तो जॉब करतापर्यंत इकडचा MPSCचा 2003ला रिझल्ट आला. मग त्या 2003 जूनमध्ये रिझल्ट आला. आणि मग हे ठरवलं की आता क्लास 2 भेटलेली आहे, तोही आपल्याला करायचा नाही, आपलं ध्येय तेच आहे. तर हा जो लेक्चरशिपचा तो जॉब सोडून दिला आणि पुढची तयारीला लागलो. पुढचा अटेम्प्ट दिला आणि फायनली मग 20वी रँक आली. तर ही जनरली असा प्रवास आहे. आता याच्या डिटेल्समध्ये गेलं तर मी ज्यावेळेस ते पुस्तक मला वाचायला दिलं, आपला प्रोग्राम झाल्यानंतर, त्या दिवशी रात्री खूप झाली, दुसऱ्या दिवशी घेतलं पुस्तक वाचायला. मी सर्वसाधारण 30 ते 35 पानं वाचले, पण त्याच्यानंतर पुस्तक वाचलं नाही. मी मिसेसला म्हणलं, अर्चना हे पुस्तक बाजूला ठेव, मी वाचूच शकत नाही. म्हणजे मलाच ते वाचणं शक्य नाही झालं. इतकं मला त्या 40 पानामध्ये आणि एवढ्या आठवणी मला आठवण आल्या, मी स्टॉप करून दिलं, तर पुस्तकच वाचलं नाही. नंतर तिने वाचलं, कारण ह्या काय गोष्टी मी मुलांनाही सांगितलेल्या होत्या, पत्नीलाही सांगितलेल्या नव्हत्या, किंवा भावाच्या मुली त्यांनाही माहीत नाही. तर हा जो प्रवास होता तो आत्ता वाटल्यानंतर वाटतं की एवढ्या कष्टातून आपण गेलो का, हाही प्रश्न कधी कधी पडतो आपल्याला. परंतु मला वाटतं की ॲडवर्स कंडिशन येतात आणि ॲडवर्स कंडिशनमध्येच तुमचं कॅरेक्टर काय आहे हे ठरतं. शेवटी व्हॅल्यू प्रत्येकाच्या असू शकतात, प्रिन्सिपल असू शकतात, पण तुम्ही ओव्हरऑल जाणले कसं जाल, तर जनरली आपण त्याचं कॅरेक्टर बघतो. मग ते कॅरेक्टर हे 1 दिवसात बनवू शकत नाही, 2 दिवसात बघू शकत नाही, फक्त कामावर बनवू शकत नाही. त्याचं ओव्हरऑल पर्सनल लाईफमध्ये काय, प्रोफेशनलमध्ये काय, तुमचा पास्ट काय, तुमची विचारसरणी काय, तुमचं व्हिजन काय, ह्या सगळ्या गोष्टी घडतं. आणि मला वाटतं की हे जे काय आम्ही घडत गेलो, मी असेल, माझे मोठे भाऊ असतील, दुसऱ्या नंबरचे भाऊ असतील, तर ह्या व्हॅल्यू, हे कॅरेक्टर त्याच्यातून आलेलं आहे. आणि मला वाटतं त्याचंच रिफ्लेक्शन ज्यावेळेस मी आत्ता काम करतो ते बऱ्याच वेळेस तसं दिसतं. आता बऱ्याच जणांना वाटतं की मी सरळ बोलणे, फोथराईट असणं आणि ॲरोगंट असणं याच्यात खूप थिन लाईन आहे. मी सरळ बोललं ते बऱ्याच जणांना ते ॲरोगंट वाटतं. आता स्ट्रेट फॉरवर्ड एखादी गोष्ट नाही होऊ शकत मी असं म्हटलं, आता नाही कसं काय म्हणतो, काहीतरी म्हणायला पाहिजे, नाही बघतो. आता जर मला माहिती आहे ते काम होणारच नाही, तर मी ते बघतो का म्हणून हा मला प्रश्न पडतो. मला माझ्या भावाने सांगितलं, तुला काय जातं अडचण, बघतो म्हणायला अडचण काय जातं त्याच्यामध्ये, मला बऱ्याच जणांनी सांगितलं. आणि मी त्याच्या पाठी मग म्हणलं, मी काही जास्त मोठे भाऊ असल्यामुळे मी ते जास्त काही आर्ग्यू करत नाही तिथं, कारण तिथं आर्ग्यू करण्याचा काही चान्स नसतो. तर एक वेळेस म्हटलं की मी जर त्याला बघतो म्हटलं तर त्याच्याकडे अपेक्षा राहतात, मग तो परत येणार, मग झालं की नाही म्हणणार,
आणि मला अगोदरही माहिती होतं होणार नाही, आजही माहिती होणार नाही आहे, तर मी त्याचा वेळ आणि माझा वेळ त्याच्यात का घालू? मग त्यांनी सांगितलं की नाही, तू ठीक आहे, तुला मान्य आहे त्याचा वेळ येईल, 2 वेळेस येईल, 3 वेळेस येईल, नंतर येणार नाही. तर हे बोललं तुझा त्रास कमी होईल. कदाचित मला 3 वेळेस यायचा तो 3 वेळेस येईल हा जर, पण मला माहिती आहे ना, ज्यावेळेस ही कॉन्शियसली मला क्लिअर माहिती की हा कायदा आहे, हा नियम आहे, याच्यात ते बसणार नाही, माझ्याशी ते होऊ शकत नाही, तर मी त्याचा वेळ आणि माझ्या कॉन्शियसला मी का, तर असे डिफरन्सेस असतात आमच्यामध्ये. पण मुळामध्ये फिलॉसॉफी क्लिअर आहे, आपलं काय गोल आहे हे क्लिअर आहे आणि ट्रान्सपरंटली करायचं आहे. त्याच्यामुळे बरेच लोक त्याच्यामध्ये हर्ट पण होतात. तर कदाचित ह्या मेथडमध्ये बघण्याचा दृष्टिकोन चेंज असू शकतो, परंतु कॅरेक्टर, व्हिजन, ट्रान्सपरन्सी आणि जे करायचं आहे त्याची क्लॅरिटी मात्र खूप आहे. आणि त्या क्लॅरिटी असल्यामुळे जे काही मला करता येईल किंवा करू शकतो, आय थिंक त्या थॉट प्रोसेसचा भाग आहे. आणि ही जरंगडण जी झाली ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, त्याचा भाग वाटतं मला. आणि मला 2 गोष्टी जेव्हा मी तुमच्या करिअरकडं आणि तुमचा सगळा प्रवास बघतो, 2 गोष्टी दिसतात. एक तर ही की तुम्ही कुठलीही जबाबदारी आली की तिथं तुमची एक प्रकारे दहशत निर्माण होते. तुम्ही खूप कार्यक्षमतेची अपेक्षा करता. जिथं जी जबाबदारी तुमच्या हातात आली आहे त्या विभागामध्ये तुम्ही म्हणजे एका दिवसात अदरवाईज शक्य नाही, पण असा काहीतरी कायापालट होताना दिसतो. आणि दुसरीकडं की आपल्या व्यवस्था आता अशा झालेल्या आहेत की मी स्वच्छ राहणार, मी सरळ मार्गानं चालणार, असं जर तुम्ही मानत असाल तर बाकीची व्यवस्था तुम्हाला त्या मार्गावरून जाऊ देत नाही. मग तुमच्या मार्गामध्ये इतके काटे पसरले जातात, तुम्हाला इतका त्रास दिला जातो की सरळ राहतोसच कसा, स्वच्छ तू राहतोसच कसा. तर हे तुमच्या वाट्याला येतच असेल, तर तुम्ही कसं बघता ह्याच्याकडे आणि तुम्हाला काय त्याच्यातनं जे त्रास होतो, तुम्ही कसं स्वतःला त्यातनं बाहेर काढता? त्रास खूप होतो आणि स्टार्टिंगला तो खूप झाला. म्हणजे ते पुस्तकात एका ठिकाणी जो शेवटचा पार्ट आहे त्याच्यामध्ये मेन्शन आहे. याची सुरुवात ॲक्च्युली ज्यावेळेस मी जॉईन झालो, पहिलं आमचं 1 वर्ष जनरली 9 महिने अगोदर मसुराला ट्रेनिंग असतं, पहिला फेज, मग डिस्ट्रिक्टला 1 वर्ष राहतं, मग परत 2 महिने आमचं मसुरा, असं 2 वर्षाचं ट्रेनिंग असतं. डिस्ट्रिक्टला ट्रेनिंगला असताना मी सोलापूरला होतो, त्यावेळेस माझं ट्रेनिंग डिस्ट्रिक्ट ट्रेनिंगचं सोलापूरला होतं. आणि ते असताना त्याच्यामध्ये आमच्याकडे चार्ज पण असतात इंडिपेंडंट, चीफ ऑफिसर, तहसीलदार, BDO, SDO असे 4 चार्ज वेगळे देतात, 1-1, 2-2 महिने असे असतात. तर बार्शीला असताना मी अतिक्रमण काढले होते त्यावेळेस, म्हणजे ऑलमोस्ट 1300-1400 काहीतरी अतिक्रमण काढले होते त्यावेळेस. आता ब्युटी अशी की त्यावेळेस बजेट अधिवेशन चालू होतं आणि बजेट अधिवेशन चालू असताना आता मला पोस्टिंग त्याच वेळेस भेटली, तर माझ्याकडे टाईम तेवढाच होता 1 महिन्याचा. आता काय ते महिनाभर थांबून ते तर काही शक्य नव्हतं, पण त्याची प्रिपरेशन जी काही लिगली असेल ती मी अगोदरच केलेली होती. कारण कलेक्टर्सनीच ठरवलं होतं की इथं पोस्टिंग म्हणजे चार्ज द्यायचा, म्हणून तिथल्या त्यावेळेस जे काही नोटीस द्यायचे ते अगोदरच दिलेले होते तिथल्या चीफ ऑफिसरला सांगून. जनरली सगळ्यांना वाटलं ह्या रुटीन नोटीस आहेत. मग ते गेल्यानंतर ड्यू प्रोसेस गेल्यानंतर मी कारवाई सुरू केली. मला वाटतं मंगळवारी कारवाई सुरू केली. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार 3 दिवस ही कारवाई चालली होती. 3 दिवस कारवाई चालल्यानंतर हे लक्षात आलं की मग ऑफकोर्स अधिवेशन चालू होतं, अधिवेशनामध्ये जे काय व्हायचं ते झालं. गुरुवारी मला तत्कालीन कलेक्टर जे होते त्यांचा फोन आला, किती राहिला आहे? म्हटलं सर 1-1.5 दिवसामध्ये होऊन जाईल बाकीचे. नाही, आज संध्याकाळपर्यंत संपव. म्हटलं ओके सर. म्हणजे जेवढं मला करता आलं तेवढं केलं. बऱ्या बायांलाच 1 वेळेस सुरू झालं की लोक स्वतः पण अतिक्रमण काढून घेतले. म्हणजे बार्शीमध्ये त्यावेळेस तर नंतर मला तिथंच असताना 2-3 पत्र आले आणि एवढ्या शिव्या दिलेल्या होत्या, तुझं नाव तुकाराम मिसून जे सुरू केलं की तू नेमकं काय करतो, इथपर्यंत शिव्या दिल्या. आणि शेवटला म्हणलं तर हे सगळं लिहिण्याचा उद्देश काय, मी वाचत गेलो तर शेवटला त्याचे वाक्य होतं, मी तुम्हाला शिवाय यासाठी दिल्या की मी अनेक वर्षानंतर बार्शीमध्ये आलो आहे, मला माझं घर सापडणार नाही कारण रस्ते बदलले. म्हणजे रस्ते एवढे 3 पट मोठे झाले की त्यांचं घरच त्यांना सापडणार गेलं. म्हणजे अशा पद्धतीचे पण पत्र त्याच्यातून आले. आणि हे झाल्यानंतर गुरुवारी झाल्यानंतर आय थिंक शुक्रवारी मी ऑफिसमध्ये ॲज युजल 9:45-10ला गेलो. आणि त्यावेळेस लक्षात आलं की मला कुणाला तरी भेटायला आलेलं आहे. 2-3 लेडीज होत्या, त्यांनी बुके आणलेलं होतं. ते आणल्यानंतर बघितलं तर ते मला सत्कार करायचा आहे म्हणून. म्हटलं पाठवा. ते पाठवा म्हटल्यानंतर गार्ड माझ्याकडे आला, कारण मला ते अतिक्रमण चालू होतं त्याच्यामुळे गार्ड दिलेले होते की ॲडव्हर्स काही होऊ नये. त्यांनी सांगितलं की त्यांना भेटवायला पाठवणं योग्य नाही. म्हटलं का?
नाही म्हणे मला इन्स्ट्रक्शन्स आहेत. आणि मला इन्स्ट्रक्शन कलेक्टरच्या आणि SP च्या होत्या की गार्ड जर सांगितलं नाही जायचं तर नाही जायचं. आता त्यावेळेस ट्रेनिंगचाही पार्ट होता. आणि म्हणून म्हणलं ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटतं ते करायचं. तुम्हाला इन्स्ट्रक्शन आहेत, मलाही इन्स्ट्रक्शन आहेत, म्हणून ते काही भेटलो नाही. 2 तासानंतर मला DYSPचा फोन येतो. म्हणतं की देर इज सम प्रॉब्लेम. म्हटलं काय इश्यू आहे? नाही, पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट द्यायला काही लोक आलेले आहेत. ते कंप्लेंट झाल्यानंतर मी बोलतो. ठीक आहे, कंप्लेंट दिली. सर्वसाधारण 1-1:30च्या आसपास फोन आला आणि मग सांगायला लागले की इथं कंप्लेंट द्यायला आले ते की तुमच्याविरुद्ध अट्रॉसिटी विथ विनयभंग अशी कंप्लेंट करायला लेडीज आणि ॲडव्होकेट्स आलेले. आता अट्रॉसिटीचा कायदा आहे की तुम्हाला कंप्लेंट तुम्हाला नोंदून घ्यावी लागते, म्हणून ती घेतली. फक्त तुम्हाला ॲडव्हाइस सांगितलं होतं की त्याच्यामुळे कंप्लेंट घेऊन मग पुढं काय इन्व्हेस्टिगेशन करायचं. म्हणलं पॉईंट काय आहे? पॉईंट हा आहे म्हणे की सकाळी तुम्हाला ज्या लेडीज तिथं गार्लँड करायला आल्या होत्या त्याच कंप्लेंट करायला इथं आलेल्या आहेत. इट वॉज शॉकिंग. आणि मी प्रोबेशनमध्ये. म्हटलं पुढची काय माहिती आहे? पुढची माहिती अशी आम्हाला भेटलेली म्हणे त्यांना तुम्हाला सत्कार करायचा होता, पण तो सत्कार नव्हता करायचा. तुम्हाला गार्लँड करायचं होतं आणि त्या गाईजमध्ये कपडे फाडून घ्यायचे होते आणि मग त्यांची कंप्लेंट करायची. अरे बापरे. नाव दॅट वॉज द इन्सिडेंट माझ्या प्रोबेशनमधला. दॅट वॉज शॉकिंग. म्हणजे आपण तर चांगलं करायला गेलो आहे. आपण म्हणजे मी माझी पूर्ण व्हिडिओग्राफी ठेवली होती. मी कुठं गेलेलो आहे, काय केलेलं आहे, कोण जवळ आलेलं आहे, सगळं रेकॉर्डिंग होतं. दॅट वॉज डिफरंट. पण ती काळजी घेतलेलीच होती. पण हे असं का करावं, असं का व्हावं हा प्रश्न मी विचार करताना ह्या 1:30-2ला बोलणं झालं. तेव्हापासून मला आठवतं की संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत मी तिथं कोणालाही भेटलो नाही. आय वॉज जस्ट थिंकिंग नेमकं काय चुकलं आहे, काय चुकतं, आपण योग्य आहे की अयोग्य आहे. आपण तर चांगलं करण्याचा प्रयत्न केला, शहराचं भलं केलं, एवढ्या मोठ्या गोष्टी झाल्या वगैरे वगैरे. आणि मग त्या मोमेंटला माझ्यासमोर 2 पर्याय होते. एक, आपण जे करतो त्या मार्गावरती चलत राहणं. दुसरा मार्ग बदलणं. आणि त्या मोमेंटला मी ठरवलं होतं की आपण पब्लिक सर्व्हिसमध्ये आलो आहे कशासाठी. म्हणजे IAS नोकरी पाहिजे म्हणून हे गेलो ऑब्व्हियसली, कारण आपण कोणतीही नोकरी त्या काळात नोकरी पाहिजे, सर्वात बेस्ट पॉसिबल, भावाने सांगितलं वगैरे वगैरे, तर तो इतिहास झालाच. पण आता आलो आहे, महाराष्ट्र भेटलं आहे, तर आपला उद्देश फक्त नोकरी करणं आहे का काहीतरी चांगलं करणं आहे? हा प्रश्न विचारल्यानंतर 1-2-3 तासाच्या मंथनानंतर आणि रात्रभर विचार केल्यानंतर शेवटी मी एका कंक्लुजनला आलो. आणि ते कंक्लुजन असं होतं की आपण जो मार्ग निवडला त्याच मार्गाने चालायचं. त्याच्यामध्ये अडथळे भरपूर येतील, त्रास भरपूर येईल, पण तो मार्ग सोडायचा नाही, हे त्यावेळेस मी ठरवलं होतं. आणि तेव्हापासून आजपर्यंत त्या मार्गावर चालण्याचा माझा प्रयत्न आहे. आपण जो म्हणताय की हा त्रास होतो का? त्रास भरपूर होतो. कारण तुम्हाला मला याचे माझे बॅचमेटही म्हणतात, तूने काय ठेका लेके रखा है क्या हे सुधारणे का? आणि त्याचं उत्तर ऑब्व्हियसली येस आहे. कारण हा कॉन्ट्रॅक्ट सोशल कॉन्ट्रॅक्ट ॲज अ पब्लिक सर्वंट म्हणून माझा सोशल कॉन्ट्रॅक्ट पब्लिक बरोबरचा. अल्टिमेटली वी आर डिरेक्टली ऑर इनडिरेक्टली रिस्पॉन्सिबल टू द पीपल बिईंग अ पब्लिक सर्वंट. आणि म्हणून हे बघत असताना याच्यात अडथळे भरपूर येतात. त्या अडथळ्यामुळे विचलित व्हायचं का नाही व्हायचं हा चॉईस आपला असतो. परिणाम असतात, म्हणजे तुम्ही कोणत्याही मार्गाने गेले त्याचे काही परिणाम आहेत, याही मार्गाने गेले याही मार्गाचे परिणाम आहेत. मग आपला जो ध्येय आहे, तर त्यावेळेस हे ठरवलं तर आजही मला वाटतं की ॲज अ माझा जर हे पब्लिक सर्वंट आहे आणि माझा ध्येय जर समाज म्हणजे पब्लिक सर्व्हिस करणं आहे, तर मग त्याचे ॲडवर्स इम्पॅक्ट जे असेल ते आपण सोसायला तयार पण पाहिजे. वाईट याच गोष्टीचं वाटतं की ह्या प्रवासामध्ये साथी जुडले गेले पाहिजेत. चांगले माणसं एकत्र येऊन, गावामध्ये भरपूर चांगले आहेत, सगळ्याच क्षेत्रामध्ये चांगले माणसं असतात, पर्सेंटेज कमी जास्त असू शकतं, पण ते एकत्र येतात का हा एक मोठा प्रश्न आहे. तो आयसोलेटेडली टार्गेट केलं जातं ही फॅक्ट आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला गरज असते एन्करेजमेंटची, त्यावेळेस गरज असते सोबत देण्याची. खूप रेअरली असं होतं की कुणी त्याचा सपोर्ट करतं. ह्या संकटामध्ये माझी फॅमिली पूर्णपणे, म्हणजे माझी पत्नी असेल, मोठे बंधू असतील, वहिनी असतील, सर्वांनी खूप मोठी साथ दिली म्हणून मी तोकू शकलो. अदरवाईज याच्यामध्ये तज्ञसुद्धा खूप अवघड गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस मोठे स्टेक्स असतात तेवढा मोठ्या प्रमाणात हल्ला केला जातो, कोऑर्डिनेटेड एफर्ट केले जातात. म्हणजे अगदी तुमचं कॅरेक्टर असॅसिनेशन करण्यापासून
ते जीवनातून उठवण्यापर्यंत सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले जातात आणि मी सगळ्यांना मी फेस केलेलं आहे. कधी सक्सेस झालो, कधी त्याच्याने बऱ्याच गोष्टीचे परिणाम झाले, वैयक्तिक लाईफमध्ये परिणाम झाले. प्रश्न मलाही हा पडतो, पण इज इट वर्थ इट, एवढं करण्याची गरज आहे का? बट परत तोच प्रश्न आणखी येतो, वाय आर यू पब्लिक सर्वंट? परत त्याच गाड्यावरती चढण्याचा मी प्रयत्न करतो. हा प्रयत्न आहे. सक्सेस, फेल्युअर, अचिव्हमेंट जे आहेत दॅट इज फॉर पब्लिक अँड यू पीपल टू डिसाईड. पण मला असं वाटतं की आपण प्रत्येक वेळेस दुसऱ्या कोणाकडे तरी बघण्याचा प्रयत्न करतो असतो की तो करेल, ते करतील, ही माझी नाही, त्यांची जबाबदारी आहे. मला वाटतं असं म्हणण्यापेक्षा आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, मी काय करू शकतो, गिवन वॉट एव्हर पोझिशन यू आर. आणि ते प्रश्न जर विचारायला सुरुवात केली आणि ऑनेस्टली आपण जर प्रयत्न केलं तर आय थिंक खूप मोठा फरक पडू शकतो. पण असं प्रसंग झाला असेल ना की नको आता हे, म्हणजे मला की असं अगदी आता हताश, उद्विग्न, उद्ध्वस्त झाल्यासारखं झालं आहे, मला नाही आता हे सोसवत. बिलकुल, असं कमीत कमी 4 ते 5 वेळेस झालेलं आहे. म्हणजे लिटरली क्विट करावं वाटत असे प्रसंग खूप आले आणि ते कुणाच्या आयुष्यात येऊ नयेत. आता ते मला इथे डिस्कस करता येणार नाहीत, अगदी फॅमिलीपर्यंत डिस्कस करता येत नाही, अशाही गोष्टी घडतात. आणि काय असतं की समाजामध्ये आता ह्या याच्यामध्ये जे बोललं जातं ऑब्व्हियसली आणि पटकन नरेटिव्ह तयार होतो. हा नरेटिव्ह तयार करणारे खूप आपल्याकडे असावं. म्हणजे फॅक्ट्स बघणं आणि नरेटिव्ह याच्यामध्ये डिस्टिंक्शनसुद्धा राहिलेलं नाही आजकाल. म्हणजे आजकाल आपल्याला सगळ्याच गोष्टी नॉर्मल वाटायला, एव्हरीथिंग हॅज बिकम नॉर्मल. तशी परिस्थिती नाही आहे. त्याच्यामुळे अशा मला आठवत आहे 4 ते 5 डिस्टिंक्ट असे इन्स्टिंक्ट करतात की त्यावेळेस वाटतं की ॲब्सोल्युटली क्विट करावं, सोडून द्यावं हे सगळं. इट इज नॉट वर्थ इट वाटलं ना. आणि त्याच्यामध्ये बरेच दिवस, बरेच रात्री याच्यामध्ये तडफडा पण लागलं. याचा परिणाम स्वतःवर तर झाला, फॅमिलीवरती झाला, मुलावरती होतो, ऑब्व्हियसली होतं. आपल्याला वाटतं मुलावरती परिणाम होत नाही, मुलं रिॲक्ट करत नाहीत, पण ते ऑब्झर्व करत असतात, ते ऑब्झर्व करतात. आणि इट इज व्हेरी व्हेरी सॅड मोमेंट्स. असे म्हणतात एवढे लोनली असतात, यू कांट बिलीव्ह इट. पण करायचं काय हा प्रश्न येतो. परत तोच विचार करून इफ, म्हणजे त्यावेळेसही मी ते ठरवलं होतं की मी नेहमी एक प्रश्न विचारतो, इफ आय कॅनॉट हू एल्स कॅन. आय म्हणजे तुकाराम मुंडे नाही, त्या पोझिशनला जे आहे, जर आता इथं म्हणलं फूड सेफ्टी मी बघणार नाही तर दुसरं कोण करणार? मी फूड सेफ्टी कमिशनर आहे, मग महाराष्ट्राला फूड सेफ्टी मी बघणार नाही, मी जर जबाबदारी घेणार नाही तर कोण घेणार हा प्रश्न येतो. मग तो प्रश्न मी नेहमी विचारतो की इफ आय कॅनॉट हू एल्स कॅन. आणि मग शेवटी मग इन्स्पिरेशन आपले असतात. आम्हाला शिवाजी महाराज वाटतं, छत्रपती आपले जे आहेत ते, शाहू महाराज आहेत, महात्मा फुले आहेत, डॉक्टर आंबेडकर आहेत, महात्मा गांधी आहेत, नेल्सन मंडेला मला खूप आवडतात, कारण त्यांनी जो स्ट्रगल केला ते बघायला म्हणजे आपण वाचत असतो, इन्स्पिरेशन येतं. तर अल्टिमेटली मला जे इन्स्पिरेशन जे भेटतं ना ते माझ्या कामातून भेटतं. आणि काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करतो आहे, काहीतरी बेटरमेंट करण्याचा प्रयत्न करतो आहे, ते जर सक्सेस झालं तर आय बिकम हॅपी. आणि मग परत ती सायकल चालू करण्याचा माझा प्रयत्न असतो. पहिल्यांदा तुमच्या लागोपाठ बदल्या झाल्या त्यावेळेला अर्थातच खूप वाईट वाटलं असेल. आता तुम्ही मनाची जॉईन होतानाच मनाची तयारी करून ठेवता की आता जेवढे, म्हणजे ते असं आहे की स्लॉग ओव्हरमध्ये बॅटिंगला जातो ना जेव्हा बॅट्समन, तेव्हा जेवढी आपल्याला बॉल मिळतील तेवढ्यात ठोकून घ्यायचं. तसं आपल्याला आता ही मिळाली आहे संधी, आता याच्यात जे काही करणं आहे, त्या रोलकडून ज्या अपेक्षा आहेत त्या सगळ्या दणादण करून सज्ज राहायचं की आता कधीही करा माझी बदली. नाही, स्लॉग अँगलने बघत नाही आहे, पण मानसिक तयारी पहिल्या दिवसापासूनच असते आता ऑब्व्हियसली. कारण फॉर वॉट एव्हर रिझन्स तो अधिकार शासनाचा आहे, शासनाला योग्य वाटते आपण बदली करतात, आपल्या ज्या ठिकाणी ते आपण काम करतो. माझा प्रयत्न असतो की सिस्टम कशी व्यवस्थित करता येईल, पहिली सिस्टम बसवणं आणि जे डिझायर्ड आहे, व्हिजन आहे तिथपर्यंत पोहोचणं, हा माझा प्रयत्न असतो. इट्स नॉट लाईक स्लॉग आलं काही केलं. आत्तासुद्धा माझं आपण जे कारवाई करतो आहे हे काय अशा रँडम कारवाया नाही आहेत, हे खूप सिस्टम आहे. जसं मी सांगितलं आहे, त्याचं व्हिजन तयार केलेलं आहे, त्याची स्ट्रॅटेजी केलेली आहे, त्याचा परिणाम काय होऊ शकतो, त्याचा समाजावरती काय परिणाम होऊ शकतो, बिझनेसेसवर काय होतं, माझ्या अधिकारावरती काय होऊ शकतो, हा सिस्टमॅटिक विचार करून करतो. कधी सक्सेस येतं, कधी येत नाही, हा भाग सोडून देऊ आपण. पण इट इज नॉट की काहीतरी रँडमली करत असतो, रँडमली वगैरे होत पण नाही. याच्यामध्ये आता असं आहे की तुमच्याबद्दल जो एक आक्षेप आहे की तुम्ही डायरेक्ट कुलूपच लावून टाकता. तुम्ही नोटिसा देऊ शकता, तुम्ही सांगू शकता की सुधरा, तुम्ही सुधारण्याची त्यांना संधीच देत नाही.
आता काय होतं की आपल्यासारखे मीडिया असतात, माझी ऑलमोस्ट डेली बेसिसची प्रेस नोट येते. प्रेस नोटमधला कोणता पार्ट हायलाईट होतो, सस्पेंड केल्याचा. बाकीच्या गोष्टी त्याच्यात लिहिलेल्या असतात, तुम्ही अजूनही माझ्या प्रेस नोट बघा, त्या मात्र कधी हायलाईट होत नाही. मी आल्यापासून जवळजवळ 2 महिने झाले. 2 महिन्यामुळे जवळजवळ 1400च्या आसपास पूर्ण इन्स्पेक्शन किंवा व्हिजिट झाल्यात. त्याच्यापैकी 100 किंवा 110च्या आसपास सस्पेंड लायसन्स झालेले आहेत. 300पेक्षा जास्त इम्प्रूव्हमेंट नोटीस गेलेल्या आहेत आणि बाकीच्यांना काही झालेलं पण नाही. नाही, हा मुद्दा आला वर्धेच्या गोरस भांडारमुळे. ओके. कारण ते म्हणजे विदर्भातल्या प्रत्येकाला माहिती आहे की प्रत्येकाने गोरस पाक 5-5, 6-6 पिढ्या खाल्लेला आहे आणि त्यांना अशा पद्धतीची नोटीस न देता थेट गोरस भांडार बंद करून टाकलं गेलं आणि नंतर मग म्हणजे नागपूरच्या खंडपीठाने सुद्धा त्यांच्या बाजूने निर्णय दिला. तर म्हणजे हा प्रश्न असा सगळ्यांना पडला होता की ह्या ज्या आयकॉनिक म्हणू आपण संघटना आहेत ज्या सामान्य लोकांसाठी केल्या आहेत, कारण तिथे सप्लाय चेन होती, दुग्ध व्यवसाय होता, असं सगळं असल्यामुळे हा प्रश्न आहे जो सरांचा निर्माण झाला की त्यांना सुधारण्याची संधी जर काही त्रुटी असतील तर देता आली असती, पण थेट सगळं बंद करून टाकणं सांगतो. शेकडो लोकांचा त्यात तोटा झालेला आहे. सांगतो आता, आपण जे कारवाई करतो ते नियमानुसार असते. कायदा असतो, त्याचे नियम असतात. कायद्यामध्येच आपला फसायचा जो कायदा आहे त्याच्यामध्येच असं दिलेलं आहे की फोर्थराईट सस्पेन्शन करण्याचे अधिकार आपल्या डेजिग्नेटेड ऑफिसरला आहेत. कायद्यामध्येच आहे, मी रूल्ससुद्धा बोलत नाही, ॲक्टमधलं प्रोव्हिजन आहे. ते कधी करता येतं, ज्या वेळेस सेफ्टी ऑफ फूड इज इन क्वेश्चन. कारण अनसेफ फूड जर प्रोडक्शन चालू ठेवलं आणि ते जर कन्झम्शन, कारण प्रोडक्शन केलं म्हणजे विकलं जाणार आहे किंवा खाल्लं जाणार आहे, चालू झालं, त्याचा ॲडव्हर्स इम्पॅक्ट माणसाच्या हेल्थवरती होणार आहे आणि त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. त्या केसमध्ये आपल्याला फोर्थराईट सस्पेंड करण्याचे अधिकार आहेत. त्याच्याबद्दल दुमत कुणाचे नाही. कोर्टानेसुद्धा ते मान्य केले, कारण ते कायद्यातलेच अधिकार आहेत, ते कायचं इंटरप्रिटेशनचाही भाग नाही आहे. आपण ज्या संस्थेचं नाव घेतलं, माझ्या दृष्टिकोनातून कोणतीही संस्था ही आयकॉनिक एलिट किंवा नॉन एलिट नाही घ्यायची. ती FBO आहे, फूड बिझनेस ऑपरेटर माझ्या दृष्टिकोनातून आहे आणि त्यांना लायसन्स दिलेलं आहे, रजिस्ट्रेशन दिलं आहे, त्यांना त्या जे काही रेग्युलेशन आणि स्टँडर्ड ठरवले त्यानुसार त्यांनी काम करायचं आहे. आपण ज्या संस्थेची गोष्ट केली, 2020 ते 2025च्या दरम्यान 4 वेळेस इन्स्पेक्शन झालेलं आहे, 4 वेळेस, आणि 4ही वेळेस मेजर फॉल्ट सापडलेले, 4ही वेळेस ते रेकॉर्ड आहे. ही 5वी वेळ होती. मग हे 4-5 वर्षात त्यांना इम्प्रूव्ह करू वाटलं नाही. नंबर 1. नंबर 2, हायकोर्टाने जे सांगितलं किंवा हे मान्य आहे मला की 4 वेळेस तुम्ही दिली, त्याचे रेकॉर्ड आहे, त्यांनीच मागितलं, त्याने आपण रेकॉर्ड दिले. 4 वर्षाचे रेकॉर्ड तर आता कोणी करू शकणार नाही, जे आहे ते रेकॉर्डनुसार आहे. त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं आलं की त्यावेळेस इम्प्रूव्हमेंट नोटीस दिलं नाही आणि ते नंतर आमच्या लक्षात आलं की त्यावेळेस त्यांनी इम्प्रूव्हमेंट नोटीस दिलेलं नव्हते किंवा रादर पुढची कारवाईच केली नाही. म्हणजे तुम्ही एकवेळेस काही लॅकुना सापडले, त्याच्यावरती जी कारवाई करणं अपेक्षित होती त्याच्यापुढं काहीच फॉलोअप नाही. आता ते काय नाही झालं, त्याचं इन्व्हेस्टिगेशन आम्ही त्याचं नोटीस देतो आहे, उत्तर घेतो, त्याचं आम्ही बघू त्या अधिकाऱ्यांचं जे जे काही कारवाई आहे. आणि म्हणून त्या केसमध्ये तुम्ही त्यांना इम्प्रूव्हमेंटची नोटीस द्या आणि मग पुढची कारवाई करा हे सांगितलं. त्याप्रमाणे पुढची कारवाई त्यांना परत इम्प्रूव्हमेंटची नोटीस दिली, त्याच्या पुढची कारवाई आपण नियमानुसार करतो. पण कायद्यामध्येच अनसेफ फूड ज्यावेळेस इश्यू येतो त्यावेळेस फोर्थराईट सस्पेन्शन करण्याचे अधिकार दिलेले आहे. मग ते नियमानुसार आहेत का? ॲब्सोल्युटली आहे. गरजेनुसार आहेत का? येस. कारण याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह लिस्ट ठेवलेली आहे की व्हायलेशन कोणत्या लेवलचं आहे. अनसेफ असेल तर फोर्थराईट सस्पेन्शन, इम्प्रूव्हमेंट करण्याच्या लेवलचं असेल तर आपण इम्प्रूव्हमेंट नोटीस देतो आणि कंप्लायन्स असेल तर आपण त्यांना करत नाही. तुम्हाला मी आकडेवारी आत्ता सांगितले, 1400 पैकी जर 110 केले असेल तर किती टक्के व्हायला लागले? नॉट इवन 10%. नॉट इवन 10%. म्हणजे सरसकट करतोय का आपण? ॲब्सोल्युटली नाही. इम्प्रूव्हमेंट नोटीस 300 लोकांना जर गेले असेल, 300+, म्हणजे एक्झॅक्टली आकडा नाही, मी टेंटेटिव्ह सांगतो आहे, कारण दररोज डेटा चेंज होत राहतो आहे. तर तो किती झाला? जवळजवळ 30% झाला आहे. म्हणजेच हे 30 आणि 10 40% जरी पकडले, 60% लोकांना आपण काही केलेलं नाही का, तिथं काही असं मेजर काही सापडलेलं नाही. आपण सांगितलं ह्या गोष्टी करा आणि याप्रमाणे करा. म्हणजे हे जे बघितलं जातं ना, ते कंप्लीट पिक्चर बघितलं पाहिजे. आपण जे सांगताय तो इनकम्प्लीट पिक्चर आहे आणि ज्यावेळेस इनकम्प्लीट येतो तो कदाचित इनकरेक्ट असू शकतो. आणि दिस इज व्हॉट हॅपन्स मेनी टाईम्स. म्हणून त्या दृष्टिकोन त्याच्यामुळं गेलं बंद केलं असं काही हे नाही आहे, असं काहीच नाही. म्हणजे आता हॉटेल्सचं जर उदाहरण घेतलं तर जवळ 600+ इन्स्पेक्शन झालेले आहेत, 600+. त्याचे 70च्या आसपास सस्पेन्शन झालेले आहेत. तो किती रेशो आला? बरं तो 10% करायचा असं काही टार्गेट नाही, ॲब्सोल्युटली नाही. आपण नागपूरचे केले, इकडं बीडचेही केले, तिकडं कोल्हापूरला केले, पुण्याला केले, मुंबईलाही करतो आहे, सगळ्याच ठिकाणी करतो आहे. त्याच्यामुळं आणि याचा उद्देश काय? हे रूल्स 2011मध्ये आलेले आहेत, 15 वर्ष झालेत. 15 वर्षामध्ये हे रूल्स आपण ज्यांनी लायसन्स घेऊन चालवतात, जे बिझनेस करतात
त्यांना कळले नाही कधी. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणा तुम्ही काय इम्प्लिमेंट केले नाही. आम्ही इम्प्लिमेंट केलं नाही ही आमची चूक, आम्ही 2 मिनिटासाठी जरी मान्य केली ती नाही, कारण त्याचे रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये. लायसन्स तुम्ही घेतलं आहे आणि तुम्ही त्या लायसन्स घेऊन कंडिशन मान्य केलं आहे की आम्ही ह्याप्रमाणे काम करणार आहेत म्हणून. मग आज तुम्ही जर मला 25 लोक 50 लोकांच्या एम्प्लॉयमेंटचा प्रश्न दाखवता, तुमच्या हॉटेलमधून त्याच्यामधून जे सेवन करतात ते 100 200 300 500 लोक असतात, त्यांच्या हेल्थचं काय हा प्रश्न कोणी विचारायचा. फूड सेफ्टी कमिशनर माझी सर्वात प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी जर कशाची असेल तर सेफ्टी फूडची आहे, तर ती मी पार पाडण्याचा प्रयत्न करतो. दुसरी रिस्पॉन्सिबिलिटी बिझनेस योग्य असेल त्यांना पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतो, म्हणून आमची स्ट्रॅटेजीसुद्धा एम्पॉवर पीपल, इनेबल बिझनेस आणि शेवटला एन्फोर्समेंट आहे. आता त्याच्यामध्ये जर ह्या गोष्टी येत असतील आणि आम्ही सांगता आम्ही ही संस्था आहे म्हणून आम्हाला असं करू नका, असं जर ते घेतलं असेल, आय थिंक इट इज रॉंग डिरेक्शन. आपण गोइंग रॉंग डिरेक्शन जातो आहे. आणि म्हणून त्याच्यावरती आपण कोणत्याही ॲक्शनकडे बघताना ती फक्त ती ॲक्शन आहे म्हणून न बघता त्याचा होल पर्पज काय हे जर बघितलं तर कॉन्टेक्स्ट समजेल आपल्याला. पण याच्यामध्ये एक गोष्ट दुर्दैवानं अशी होत असणार आहे, म्हणजे कदाचित त्या गोष्टी तुमच्यापर्यंत आल्या असतील किंवा येणारही नाहीत, की आता तुम्ही ज्या पद्धतीनं कारवाई करताय, अनेक जण याचा फायदा घेऊन म्हणजे धमकावणं की आम्ही रेड करू, मग त्याच्यातनं पैसे खाणं, अशा सगळ्या गोष्टी पण होत काही असतील गोष्टी ना? माझ्याकडे आल्यात आणि मी तेच म्हणते की माझं असं नाही म्हणणं आहे की अशी जर कुणाला कोणी करत असेल प्लीज कॉन्टॅक्ट माय ऑफिस, माझ्या कमिशनर ऑफिसला करा, माझ्या आता ॲप चालू करा त्याच्यावरती कंप्लेंट द्या. कोणी जर पैसे मागत तर ACBलाही कंप्लेंट करा, ही मेकॅनिझम आहे आपल्याकडे. तर माझं तर स्पष्ट ओपनली म्हणणं आहे, तुम्हाला कोणताही अधिकारी धमकी देत असेल, कुणी पैसे मागत असेल, यू डायरेक्टली कम अँड कॉन्टॅक्ट मी ऑल्सो किंवा ACB, दोन्ही मार्ग आहेत. पण शॉर्टकट कुठंच चालणार नाही. असं जर कोणी करत असेल तर मी स्वतः 2-3 कंप्लेंट केलेल्या आहेत पोलीस स्टेशनला. आपण पोलीस आठवत असेल तर गेल्या आय थिंक 15 दिवसापूर्वी पुण्यामध्ये कोणतं तरी एक डॉक्टर आहे डेंटिस्ट, आता मला माहीत नव्हता तो, त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये काहीतरी टाकलं की तुकाराम मुंडे इज माय क्लायंट, मी त्यांना ओळखतो, FDAमध्ये काम असेल तर सांगा आपण करून घेऊ. हे ग्रुपमध्ये आलं, ग्रुपमध्ये कोणतरी माझ्या ओळखीचं कोणतरी होतं त्यांनी मला पाठवलं. हा तर डॉक्टरला मी ओळखत नाही डेंटिस्ट, आणि डेंटिस्टकडे मी कधी गेलेलं पण नाही. म्हटलं मी का हा कोण डॉक्टर आहे. माझ्याकडे एक व्हिजिलन्स विंग आहे, तिथे एक ॲडिशनल SP लेवलच्या ऑफिसर्स आहेत, त्यांना सांगितलं की ते जरा डिटेल्स काढा. डिटेल्स काढल्यानंतर कळलं की तो पुण्यामधला कोरेगाव पार्कमध्ये काहीतरी प्रॅक्टिस करतो आहे. म्हटलं व्हेरी गुड, तेवढं सापडलं ना, मी फाईल देख, आम्ही कंप्लेंट फाईल केली प्रॉपर, FIR फाईल केला प्रॉपर त्याच्यामध्ये. म्हणजे अशा ज्यावेळेस घटना, म्हणजे लोकांचे इनोव्हेटिव्हनेस बघा किती आहे. नंतर तोच माफी मागतो, व्हिडिओ केला की नाही मी चुकलो, मी असंच जस्ट काहीतरी ड्रिंक असेल त्याच्यामध्ये मी केलं वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे दिस इज एक्स्ट्रीम केस. याच्यामध्ये असे भेट आता हे होणं अपेक्षित नाही आहे ॲब्सोल्युटली. त्याच्यामुळे माझ्याकडे व्हिजिलन्स विंग आहे, तिथं कंप्लेंट करू शकता, माझ्याकडे करू शकता, ACB आहे, म्हणजे देर आर वेज. अशा घटना जर घडल्या डेफिनेटली मी म्हणतो मला सांगा, आय विल ॲक्ट अगेन्स्ट ऑफिसर ऑल्सो. नाही, या ज्या सगळे तुमच्याकडे कर्मचारी आहेत त्यांना तुम्ही 2 शिफ्टमध्ये काम करायला लावता हा, आणि मग त्यांना शनिवार रविवारची सुट्टी पण मिळत नाही आणि त्यांना माझ्याकडे आलेली ती कंप्लेंट, पब्लिक ज्या सुट्ट्या असतात त्या पण मिळत नाही. व्हेरी गुड. ही कंप्लेंट जर आपण बघितली तर ती कोणी लिहिलेली आहे माहिती आहे का आपल्याला? हे आमच्या संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये लॅबच्या कर्मचाऱ्यांनी केलेली आहे. मंत्री महोदयांकडे केली, मंत्री महोदयांनी माझ्याकडे सांगितले काय ते बघा, ते माझ्याकडे 8-10 दिवसापूर्वीच कंप्लेंट आलेली आहे. कंप्लेंट काय की आम्हाला बाकीचे जसे ऑफिस आहेत त्याप्रमाणे ऑफिस टाईममध्ये द्यावा. आता लॅबोरेटरी आणि ऑफिस याच्यामधला त्यांना जर फरक आतापर्यंत कळला नसेल तर ती आमचीच चुकी म्हणावं लागेल, कारण दॅट इज अ लॅब, आणि लॅब ही 24/7 चालत असते. शासनाच्या सुद्धा हेल्थ डिपार्टमेंटच्या तुम्ही बघितलं लॅबोरेटरी 24/7 असते, 3 शिफ्टमध्ये काम होतं, संडेलासुद्धा सुट्टी नसते कारण ते लॅब चालू असते. याचा आता सगळे 7 दिवस काम करत नाही, 6 दिवसच काम करतात. प्रत्येक दिवशी 8 तास म्हणजे 48 तासाच्यावरती कुणाला काम दिलं जात नाही, शिफ्टमध्ये करतात. माझ्या अगोदर हीच लॅब आमच्या सगळ्या 10 ते 6 चालायच्या. म्हणून आपण जर बघितलं असेल की लॅबचे रिपोर्ट, आमचे सॅम्पल रिपोर्ट वेळेवर येत नाहीत, ही जी ओढ होती, आम्हाला तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाही, मॅनपॉवर नाही वगैरे वगैरे होतं. म्हणजे ठीक आहे तुमच्याकडे नाही आहे ना, लेटेस्ट सी की ह्या ज्या लॅब आहे त्याची कॅपॅसिटी किती, इन्स्ट्रुमेंट किती आहेत, मॅनपॉवर किती आहे, काय किती. मग माझ्या लक्षात आलं की 10 ते 6 काम करतात. तर 10 ते 6 म्हणजे अशा 100 जरी लॅब केलं तर तुमचं कधीच होणार नाही आहे, कधीच होणार नाही आहे. लॅबनी लॅबसारखं काम केलं. म्हणून आम्ही तिन्ही लॅबमध्ये, आमच्या ज्या 3 आहेत म्हणजे इथे संभाजीनगर आणि नागपूर,
हे केलं की 2 शिफ्टमध्ये चालू करू आपण, गरज पडल्यानंतर 3री शिफ्ट चालू करू. म्हणून 7 ते 1 आणि 1 ते 9 ह्या 2 शिफ्ट चालू केल्या. मुंबईत व्यवस्थित चालू आहे, नागपूरला व्यवस्थित. प्रॉब्लेम फक्त छत्रपती संभाजीनगरला आला. छत्रपती संभाजीनगरला आला. मग त्यांनी लिहिलं की आम्हाला सुट्ट्या दिल्या नाहीत. लॅबमध्ये आपण ॲज अ लेबरला, ॲज पर इंटरनॅशनल लेबर किंवा आपण जे स्टँडर्ड ॲक्सेप्ट केले, 8 तासापेक्षा जास्त काम द्यायचं नाही, आठवड्यात 48 तासापेक्षा पुढे आहे. तर नाही, 48 तासाच्या पुढे 1 मिनिटही काम करायला आम्ही दिलेलं नाही, सांगितलेलं पण नाही. शिफ्ट केलं, दररोज 8 तास करा. 10 ते 6 त्यांना भेटू शकणार नाही कारण त्याचे लॅबोरेटरी, त्यांची ती मागणी नंबर 1. नंबर 2, आम्हाला बाकीच्या सुट्टे द्या, होणार नाही. 48 तास हे लॅबप्रमाणे काम करावं. यू कॅनॉट एक्सपेक्ट नॉर्मल. क्विट करा, नॉर्मल जॉबमध्ये ऑफिसमध्ये बसा, काहीच प्रॉब्लेम नाही आम्हाला, तेही करू आम्ही. म्हणजे ही जी मागणी आहे ना, याचं मिसरिप्रेझेंटेशन कसं केलं जातं. आता हे प्रत्येक वेळेस त्यांनी काहीतरी म्हणायचं, मी काहीतरी उत्तर द्यायचं, तुम्ही काहीतरी लावायचं, दिस कॅनॉट गो ऑन. तर ते आम्ही त्यांना ते एक्सप्लेनेशन विचारणार की तुम्ही कोणत्या नियमानुसार हे मागताय. त्यांनी तरी सांगा, मला समजून सांगावं की तुम्ही कोणत्या नियमानुसार तुम्ही नॉर्मल ऑफिसमध्ये काम करा म्हणता. दिस इज नॉट एक्सप्लेन. त्याच्यामुळं कुणालाही 8 तासाच्या वरती काम दिलं जात नाही आहे, 48 तासाच्या वरती देत नाही आहे. आता राहिला प्रश्न आमच्यासारखा, मग आम्ही म्हणायचं का 10 ते 6 करायचं. पब्लिक सर्वंट बाय डेफिनेशन इज 24/7. याचा आता 24/7 त्यांनी काम करणं अपेक्षित नाही, पण गरज पडली तर त्याप्रमाणे करावं. दिस इज वॉट द डेफिनेशन ऑफ पब्लिक सर्वंट इज. त्या केसमध्ये अशा पद्धतीने ज्यावेळेस मिसरिप्रेझेंटेशन होतं, मग मी तर उलटं म्हणायला पाहिजे, तुमच्याकडे एवढे जे सॅम्पल पेंडिंग आहे तो जर डेटा दाखवला तर आपण तर वेगळ्याच लेवलला जाऊ. म्हणजे माझ्याकडे अशाही लॅब आहेत ह्या दोन्हीपैकी किंवा तिन्हीपैकी 5 ते 7 सायंटिस्ट आहेत. 8-8 तास केलं तर कमीत कमी, म्हणजे प्रत्येकाने 8 तास केलं तर 5 म्हणलं तर 40 तास काम होतं. आणि सॅम्पल किती टेस्ट केले तर 2 दिवसातले. आणि ऐकून एका दिवसाचा नाही, तुम्हाला ॲव्हरेज डेटा दाखवू शकतो मी. आता हे जर मी सांगतो की तुम्ही जर 10 प्रकारचे सॅम्पल आहेत, एकाचे 10 तर सॅम्पल बॅच पण करता येतात, मी तेही सांगितलं. त्यांना बॅच पण करायची नाही, त्यांना 2 शिफ्टमध्ये काम करायचं नाही, त्यांना रिझल्ट पण द्यायचे नाही. व्हाय आर यू हिअर? सो दिस इज हाव इट इज. सो इट्स ॲब्सोल्युटली मिसरिप्रेझेंटेशन. हे होत राहणार. ऑब्वियसली चेंज आला की त्यावेळेस त्याचे जे साईड इफेक्ट येणारच आहेत, पण ते आपण चुकायचं नाही. कोणाचे काही कन्सर्न असेल दे शुड हॅव रेज विथ मी. माझ्यावर त्यांनी रेस पण केले नाही, डायरेक्ट तिकडे गेली, फाईन ना. त्यांना अवेअरनेस आहे, तर अवेअरनेस होईल त्यांच्यामध्ये. सध्या जी पूर्ण बातमी गाजते आहे ती मंत्रालयाच्या कॅन्टीनची आहे. आणि त्याच्यामध्ये असं आत्ता समोर येतं आहे की मागच्या 2 दिवसामध्ये बुधवार गुरुवारी जी तपासणी झाली त्याच्यामध्ये 98% सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत असा रिपोर्ट दिला कोर्टामध्ये. आणि त्यानंतर शुक्रवारी जो रिपोर्ट दिला त्याच्यामध्ये नंतर कोर्टाने त्यांच्या वकिलांसोबत FDAच्या अधिकाऱ्यांना मंत्रालयाच्या कॅन्टीनची तपासणी करायला पाठवली. आणि त्याच्यामध्ये त्यांना बऱ्याच इरेग्युलॅरिटीज सापडल्या. आणि त्यामुळे मग एकतर मंत्रालयाचं कॅन्टीनवर कारवाई करा किंवा मग ज्यांची याचिका होती त्यांनासुद्धा क्लिअरन्स द्या, अशा प्रकार. तर हे काय झालं, म्हणजे तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. माहीत नाही याच्यामध्ये आज काहीतरी कोर्टात याच्यावरती हिअरिंग चालू होती एवढं मला माहिती आहे, पण त्या डिटेल्स मला अजून माहीत नाहीत. डिटेल्स आल्यानंतर त्याच्यामध्ये बघेल. बट सिम्पल एक आहे, माझ्यासाठी ती मंत्रालय जरी कॅन्टीन असेल तरी FBO आहे, प्रायव्हेट हॉटेल असलं तरी FBO आहे, रेग्युलेशन रूल्स तेच लागू आहेत. गेल्या 2 दिवसापूर्वी मंत्रालय चेक केलेलं नाही, 8-10 दिवसापूर्वी काहीतरी चेक केलेलं होतं एवढं मला माहिती आहे. त्याचा स्कोअर काय जो असेल तो ऑफिसरने, जो फूड सेफ्टी ऑफिसर असतो तो जाऊन चेक करत असतो, तो रेकॉर्डवरती असतो. त्याच्यात काय चुका झाल्या तर आपण त्याप्रमाणे कारवाई करू. पण मला जे आपण जे म्हणताय की इकडचे वेगळे इकडचे वेगळे, हे माझ्यासमोर नाही. कोर्टाच्या आदेशामध्ये कोणती असेल आम्ही वाचून त्याप्रमाणे पुढची कारवाई करू. कोर्टाने कार्यपद्धतीवर, FDAच्या कार्यपद्धतीवर जेव्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्याच दिवशी FDA अधिकारी कोर्टाच्या कॅन्टीनमध्ये जातात. नाही, आपणच अगोदर रिपोर्ट केलं असेल की त्यांनी हे सांगितलं होतं तुम्ही शासकीय कार्यालय, कोर्ट वगैरे तपासता की नाही हे त्यांनीच सांगितलं होतं. आणि मला GPचा सुद्धा फोन आला होता, स्वतः GP बोलले की कोर्टाच्या आदेश आहे की इकडचं पण तपासा, म्हणून आम्ही तपासलेलं आहे. बाकी गव्हर्नमेंटचे तर मी तसेही अगोदरही तपासलेले. तर आपण BMCचं बघितलं होतं ते तपासले, काही हॉस्पिटलमध्ये तपासणे. त्याच्यामुळं यांचं तपासायचं त्यांचं नाही असं काही त्याच्यामध्ये नव्हतं. त्याच्यामुळं त्यांनी असं काहीतरी म्हटलं म्हणून आपण त्याच्यात कारवाई केली असं काहीही नाही आहे. हे तुमचं इंटरप्रिटेशन असू शकतं, फॅक्ट तशी नाही आहे. असं इंटरप्रिटेशन होणं तुमच्यासाठी चांगलं आहे का वाईट आहे? आता आय लिव्ह इट टू यू, त्याचं इंटरप्रिटेशन ते चांगलं माझ्या वतीने करू द्या. बट बेसिकली इश्यू असा आहे की वी शुड बी ऑब्जेक्टिव्ह. आपण ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे, ट्रान्सपरंट असलं पाहिजे. कोणी अधिकारी काम करताना त्याच्यामध्ये नियमाच्या बाहेर नसतो, ती नियमानुसारच काम केलं पाहिजे. ती जी ऑर्डर आहे त्याच्याबद्दल बोलता, काल मी प्रेस नोट पण दिली होती. त्याच्यामध्ये कोर्ट म्हणजे नवी मुंबईमधल्या हॉटेलच्या बाबतीतली पर्टिक्युलरली एक होती
त्याच्यामध्ये कोर्टाने स्वतः त्याच्यामध्ये FDI हॅड डन गुड म्हणून अप्रिशिएट केलं, त्यांच्या ऑर्डरमध्ये आहे. आणि मी ऑर्डरमध्ये बोलतो. आता कोर्टात काय बोललं मी नसतो, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल ऑर्डरमध्ये जो आहे तो पाठ बोलतो मी तुम्हाला. ते कोर्ट पण मी दिलेलं आहे कालच्या प्रेसमध्ये, त्यांचं जशाच कोर्ट करून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणताय की कामकाज पद्धती होते, ताशेरे ओढले वगैरे वगैरे, हे ऑर्डरमध्ये तरी आलेलं नाही. आता ऑब्व्हियसली तिथं काय बोललं हे मला माहीत असण्याचं कारण नाही. माझ्या अधिकाऱ्यांनी ऐकलं असेल, त्याच्यावरती जे येतं आम्ही ब्रिफिंग पण घेत असतो. आज जे काय झालं त्याचंही ब्रिफिंग घेऊ आणि नियमानुसार पुढची कारवाई करू. तुकाराम मुंडे सेलिब्रिटी तुकाराम मुंडे झालेत, म्हणजे ते आधी पण होते, पण आता FDI आयुक्त झाल्यानंतर मला नाही वाटत मी सेलिब्रिटी आहे म्हणून. नाही, पण काही मोजके असे बोटावर मोजणे इतके IAS अधिकारी आहेत ज्यांच्यासोबत फोटो काढले जातात, त्यांचं कौतुक केलं जातं, सोशल मीडियावर कौतुक होतं, त्यांचे रील्स गाजतात. म्हणजे तुम्ही स्वतः रील्स करत नाहीत, पण जे लोक रील्स करतात, त्याच्यामुळे सेलिब्रिटी तुकाराम मुंडे कसं बघता तुम्ही? नाही सिरियसली, म्हणजे मला ज्यावेळेस कोणी सेलिब्रिटी म्हणतं ना, म्हणजे मला ते थोडं ऑड फील होतं. माझे सेलिब्रिटी असण्यासारखं काय, मी याचा खूप काय धष्टपुष्ट बॉडी वगैरे असं तर काही नाही आहे, बाकी ॲक्टर वगैरे असतात त्याच्यामध्ये असंही काही नाही आहे. आय एम जस्ट परफॉर्मिंग माय रोल ॲज अ पब्लिक सेलिब्रिटी या अर्थाने सुद्धा की ज्यावेळी इतर कुठल्या विभागावर कारवाई होते किंवा काहीतरी बातमी येते, त्यावेळी त्या विभागाच्या मंत्र्यांचं नाव त्या बातमीशी जोडलं जातं. पण FDAची कारवाई झाली की मंत्र्यांचं नाव येत नाही, तुकाराम मुंडेंचं FDA. आता तुम्ही बातमी असं- कशी असं द्यायची म्हणून मी ती कसं बातमी सांगणार झाली. आहे? बातमीमध्ये कुणाचं नाव द्यायचं हे थोडीच मी सांगतो, हे तुम्ही ठरवता ना. मग तुम्हाला काय वाटतं तुम्हाला याच्यामुळे आवडेल किंवा असं की अमुक अमुक मंत्र्यांनी जिरवळांनी कारवाया केल्या असं? बिलकुल, का नाही, ते मंत्री आहेत. बिलकुल. He's the department, कॅन्टीनवर, मंत्रालयाच्या कॅन्टीनवर रेड मारवली, अशा बातम्या आल्या तर मीडियाला जर मी म्हटलं अशी बातमी लावते की लावणार नाही आहेत. मीडिया आपल्या पद्धतीनं काम करतं, याचा अर्थ मी मीडियावर टीका करतो असा नाही आहे. इश्यू एवढा आहे की मला त्या दृष्टीनं जे काय म्हणता येईल त्याला अप्रिशिएशन भेटलं, मी त्यासाठी सर्वांचेच आभार मानतो. पर्टिक्युलरली पब्लिक बघतं त्या दृष्टिकोनातून. परंतु मी सेलिब्रिटी वगैरे मी स्वतःला मानत नाही. असं आहे की सेलिब्रिटी आपण त्याला म्हणावं की नाही, पण असं आहे की जे तुमच्याबद्दलचं आकर्षण आहे, म्हणजे जेव्हा पुस्तक प्रकाशनाचा जो कार्यक्रम झाला पुण्यामध्ये टिळक स्मारक मंदिरामध्ये, हजारोच्या संख्येनं लोक होते, खूप मोठ्या संख्येनं तरुण होते, खूप मोठ्या म्हणजे काय म्हणू आपण वयानं मोठे असलेली लोक होते, पण तरुण खास करून ज्या पद्धतीनं त्यांनी तुम्हाला तिथं तुमचं स्वागत केलं, तर ते तुमच्या मते ते काय दर्शवतं? मला वाटतं एकतर जसं मी सांगितलं की अत्यंत प्रेम लोकांमधून मला भेटलेलं आहे. ऑफकोर्स त्याला कारणीभूत आपण पण आहात, कारण आपणही बरं त्याच्यामध्ये प्रेस मीडियाच्या माध्यमातून जे काय माझे कामं दिलेले आहेत हे फॅक्टर आहे. दुसरं मला वाटतं की ॲस्पिरेशन जो आहे ना तो खूप मोठा आहे, आणि ॲस्पिरेशन आणि रियालिटी याच्यामध्ये गॅप बराच पडलेला. एक काय म्हणता येईल त्याला की त्यांच्यामध्ये असलेल्या अपेक्षा आणि फ्रस्ट्रेशन हे सुद्धा त्याच्यामधून दिसतं मला, की एक पोकळी जी आहे, मग ती मनातली असेल, समाजामधली असेल, व्हॅल्यूच्या बाबतीत जे काय कोणत्या पोकळ्या आहेत, अनेक प्रकारच्या पोकळ्या असतात त्याच्यामध्ये, तर ते कुठंतरी दिसतं. आणि म्हणून अशा पद्धतीमध्ये अशा काळामध्ये आपण त्यांच्याशी भेटलं, त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घ्यावं, इंटरॅक्शन करावं. पुस्तक आहे तर पुस्तकामध्ये काय आहे त्याची ओढ असेल त्याच्यामध्ये, कारण त्याच्यानंतर मी रात्री जवळजवळ 11 वाजेपर्यंत ते मी सह्या करत होतो. आणि मला असं वाटलं नाही की मी थकलो आहे किंवा इतक्या लोक येतात पुस्तक घेत आहेत, माझी फक्त स्वाक्षरी पाहिजे, तर ते मी न देऊ शकण्यासारखं असं काही विशेष नाही आहे. तर ते मी केलं आणि मी इंटरॅक्शन पण बरं झालं. तर त्यांच्या चेहऱ्यावर मला खूप आनंद वाटत होता. तर ही चांगली गोष्ट आहे की एखादी गोष्ट करताना त्यांना आनंद होतो आहे. माझी अपेक्षा एवढीच आहे की आपण जे करतो आहे तर ते आपलं फाउंडेशन योग्य पाहिजे, म्हणजे ज्या प्रिन्सिपलच्या आधारे ज्या व्हॅल्यूज होते आपण करणार आहोत ते फाउंडेशन पाहिजे, काहीतरी व्हॅल्यू सिस्टम पाहिजे. शॉर्ट टर्म गेन आपण त्याच्या पाठीमागा लागू नाही. शॉर्ट टर्म तुम्हाला यश भेटेल आहे पण ते परमनंट राहणार नाही आहे. लाँग टर्म करण्यासाठी कदाचित त्रास होईल परंतु ते परमनंट राहू शकतं, चेरिशेबल राहू शकतं. तर जो व्हॅक्यूम आहे ना हा व्हॅक्यूम, कारण एक्सपेक्टेशन्स, ॲस्पिरेशन्स, गिवन कंडिशन, आपण जनजी म्हणतो, जनजीच्या बाबतीतल्या असलेल्या अपेक्षा, कारण जनजी तर डिजिटल वर्ल्डमध्ये जन्माला आलं, डिजिटलवरती राहतं आहे, त्यांचे चॅलेंजेस हे वेगळे आहेत, ते आपण समजून घेतले पाहिजेत. आणि त्यांना जिथं मार्गदर्शन करणं तिथं केलं पाहिजे. जे आपण नाही आमच्या काळात असं होतं हे म्हणून चालणार नाही कधी, कारण टाईम्स हॅव चेंज. प्रत्येक गोष्ट डिजिटल आहे, आपल्यापेक्षा नॉलेज त्या डिजिटलच्या बाबतीत त्यांना आहे, दे आर लिव्हिंग इट. आणि मग त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याप्रमाणे आपलं ॲज अ समाज म्हणून आपण पुढं जातो आहे का, ॲज अ व्हॅल्यू सिस्टम म्हणून पुढं जातो आहे का फक्त आपण त्यांना नाही तुम्ही काहीतरी वेगळं करतायत, हे चुकीचं आहे, हवेतच राहता असं म्हणून त्यांना संबोधतो आहे का.
तर ही जी व्हॅक्यूम आहे आणि हे जे ट्रान्झिशन आहे खूप मोठा ट्रान्झिशन आहे आणि ट्रान्सफॉर्मेटिव्ह आहे, तर हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यातला जर व्हॅक्यूम आपण अंडरस्टँड करण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला दिसेल की ही मोठी जी पोकळी आहे तर ही भयंकर मोठी गोष्ट आहे, भयानक वाटतं. म्हणजे मला त्यावेळेस बघताना खूप मोठं भयानक गोष्टी वाटतात त्याच्यामध्ये. तर त्या ॲज अ समाज म्हणून, ॲज अ कुटुंब म्हणून, ॲज अ कम्युनिटी म्हणून, ॲज अ गव्हर्नमेंट म्हणून, ॲज अ पब्लिक सर्वंट म्हणून त्या आपण काही फुलफिल करू शकतो का, त्याच्यावरती आपण काही काम करू शकतो का, याच्यावरती विचारमंथन होणं आणि काम करणं खूप गरजेचं असं मला त्याच्यातून जाणवतं. तुकारामजी, की तुम्ही वेगवेगळ्या पदावर काम केलेलं आहे, तुमची प्रत्येक पोस्टिंग गाजलेली आहे. तुम्ही जेव्हा एक पोस्टिंग करून दुसऱ्या पोस्टिंगकडे जाता, म्हणजे आधीची पोस्टिंगमध्ये तुम्ही काहीतरी सिस्टम लावलेली असते, दुसऱ्या पोस्टिंगकडे जाता, मग तुम्ही आधीची सिस्टम लावलेली असते ती येणारा नवीन ऑफिसर प्रत्येक वेळी ती फॉलो करायला असंच नाही आहे. अनेक वेळा ती कदाचित तुमच्या कंटेक्स्टमध्ये ती कोलमडलेली पण असू शकते. त्यावेळी मग तुम्ही त्याकडे कसं बघा, अरे मी सगळं लावून गेली होती सिस्टम, आता कोणीतरी दुसऱ्याने येऊन ती सगळी विस्कळीत केलेली आहे, याकडे तुम्ही कसं बघता? दोन गोष्टी आहेत. शासनामध्ये काही सिस्टम असतात त्या परमनंट चालत असतात, काही आपण रिफॉर्म करत राहतो. कोणतीही ठिकाणी गेल्यानंतर तिथे एक सिस्टम असते, ती स्ट्रेंथन करायची असते किंवा नवीन सिस्टम असून त्या बसवायच्या असतात आणि त्या परमनंट करायच्या असतात. हा नेहमी प्रत्येक अधिकाऱ्याचा तो प्रयत्न असतो, प्रत्येक मंत्री किंवा मुख्यमंत्री महोदय यांचा तो उद्देश असतो, जेणेकरून ज्या अपेक्षा आहेत त्या फुलफिल होतात नागरिकांच्या आणि आपल्याला पुढे जाता येईल, समाज म्हणून, आज राज्य म्हणून, देश म्हणून पुढे जाता येईल हे बघत असतो. परंतु सिस्टम बसवण्यासाठी आणि ती स्टॅबिलाईज करण्यासाठी एक कालावधी जाणं अपेक्षित असतं. तुम्ही आज सिस्टम बसवली आणि ती परमनंट होणं असं होत नसतं. त्याला रुजवण्यासाठी, ती व्हॅल्यू सिस्टम रुजवण्यासाठी, ते स्ट्रक्चर करण्यासाठी, ते इन्स्टिट्यूशन करण्यासाठी ते एक मिनिमम पिरियड लागतो. तो जर भेटला नाही तर कदाचित ते सिस्टम सस्टेनेबल राहू शकत नाही. माझा हा नेहमीच प्रयत्न राहिला आहे की मी आत्ता या अगोदरच्या प्रश्नामध्ये उत्तर देताना हे बोललो की सिस्टमिक माझा प्रयत्न असतो की सिस्टम तिथं बसावी, एक ऑब्जेक्टिव्ह बसावी, जेणेकरून त्याच्यातून मॅक्सिमम कसा फायदा होईल आपण त्याच्यातून बघितलं पाहिजे. तो कुणाचा फायदा आहे तर ज्यासाठी ती सिस्टम आहे त्यासाठी आहे. तर मला ज्या ज्या ठिकाणी हा वेळ भेटला त्या ठिकाणी प्रयत्न केले. येस, तुम्हाला असा अनुभव आलाय का, म्हणजे मी बसवलेली सिस्टम दुसऱ्या एखाद्या अधिकाऱ्याने येऊन ती फॉलो नाही केली आणि त्यामुळे त्या विभागाचं नुकसान झालं असं तुम्हाला वाटलंय का कधी? म्हणजे पाठी त्याचा कधी अवलोकन नाही, करताना एक किंवा वेळेस ते analysis डिपार्टमेंट करताना? सोडल्यानंतर तिथं काय सिस्टम चालते मी बघत नाही, अपेक्षित पण नाही आहे आणि मी कधी बघत पण नाही. कारण त्या जर आपल्याला पुढं जायचं आहे का पाठीमागं बघायचं आहे हा आपला दृष्टिकोन आहे. त्याच्यामुळे पास्टमध्ये येस आपण लर्निंगच्या दृष्टिकोनातून एक इंट्रोस्पेक्शन करणं हा भाग कंटिन्यूअस असतो, ॲज अ पर्सन म्हणून असतो, पर्सनल लाईफमध्ये असतो, प्रोफेशनल लाईफमध्ये असतो, तो मी करत राहतो. पण पाठीमागच्या डिपार्टमेंटमध्ये काय झालं आहे, आय नेव्हर लुक इन टू इट. मला दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही पुन्हा तो एक जोडून प्रश्न आहे की एवढ्या पोस्टिंग करताना तुम्हाला सर्वात जास्त कामचुकार सरकारी अधिकारी कोणत्या विभागामध्ये भेटले, निढावलेले? कारण तुम्ही मला सांगितलं एफडीएचे अधिकारी ह्याच्या आधी जर एवढे कार्यक्षम असते तर तुम्हाला एवढी सगळ्या कारवाई करायची वेळ आली नसती. तर आतापर्यंत तुम्ही ज्या पोस्ट एक्झिक्यूट केल्या आहेत तर सर्वात कामचुकार आणि सर्वात निढावलेले अधिकारी, आणि आम्हाला महाराष्ट्राला तुकाराम मुंडेंकडून सरळ उत्तराची अपेक्षा आहे, त्या कंटेस्टने मी हा प्रश्न विचारला. म्हणजे अजूनही डाऊट आहे, मी सरळ उत्तर देत नाही. नाही, याच्यामध्ये बघा निर्ढावलेले वगैरे हे प्रत्येक ठिकाणी कोणतेही गेलं तुम्हाला काही पर्सेंटेज तुम्हाला निर्ढावलेले दिसतील, काही एक्सलंट दिसतील, काही ॲव्हरेज दिसतील, काही गुड दिसतील. तर पर्सेंटेज व्हॅरी होऊ शकतं. त्याच्यामुळे एक असं डिपार्टमेंट सांगता येणार नाही किंवा एक असतं मग तेच जर आता म्हटलं की कोणत्या चॅनलमध्ये असं म्हटलं जातं तसं नाही आपल्याला सांगता ना. प्रत्येक सिस्टममध्ये तुम्हाला काही पर्सेंटेज वर्स्टपासून ते बेस्टपर्यंत सगळ्या ठिकाणी दिसतील. आता प्रश्न असा आहे की ते वर्स्ट कमी करणं, बेस्ट वाढवणं हा प्रत्येकाच्या सिस्टम. वर्स्ट केस कोणती होती वर्स्ट, की तुम्ही पुढच्या डिपार्टमेंटला उदाहरण दिलं, मी ह्या विभागात असं बघितलं, असं आता अजिबात नको यापुढे? असं नाही होऊ शकत. तेच सांगतो, प्रत्येक डिपार्टमेंटनं वेगळा अनुभव आहे. पर्सेंटेज व्हॅरी होऊ शकेल, पण हेच वर्स्ट आणि हेच बेस्ट असं म्हणू शकत नाही. शेवटी अल्टिमेटली काय असतं, कोणताही कर्मचारी अधिकारी जो असतो तो एक इंडिव्हिज्युअल असतो आणि प्रत्येकाच्या ज्या इंडिव्हिज्युअल असतो त्याची काम करण्याची पद्धत असते, त्याचे काही एक्सपिरियन्स असतील, योग्य असतील, अयोग्य असतील, त्याच्यातून तो घडलेला असतो. त्याच्यामुळे वर्स्ट किंवा बेस्ट डिपार्टमेंट असं कधीच सांगता येणार नाही. येस, प्रत्येक ठिकाणी चांगले वाईट सगळेच अनुभव आहेत आणि म्हणून जे वाईट आहे ते कमीत कमी करणे, चांगले वाढवून नेणे आणि जे सुधारणाच नाही त्यांच्यावरती कारवाई करणे, ही जी पद्धत घालून दिलेली त्याप्रमाणे आपण पुढे जायचं. मला आता शाळांच्याबद्दल जे काही आहेत मुद्दे, तर त्याच्यामध्ये शाळांचं कॅन्टीन आणखीन वगैरे सगळ्याचं ते फसायची नोंदणी आवश्यक आहे. आता दुसरा मुद्दा असा की शाळेच्या आवारात आणि शाळेच्या प्रवेशद्वारापासून सर्व दिशांना 50 मीटर परिसरात HFSS अन्नपदार्थांच्या विक्री, जाहिरात, विपणन आणि मोफत वितरणास प्रतिबंध. बरोबर.
जास्त मीठ, साखर, संतृप्त चरबी, ट्रान्स फॅट असलेल्या अन्नपदार्थांना शालेय परिसरात मज्जाव. आता असं आहे की आपल्या सगळ्या शाळा आणि शाळांमधली पोरं ही वडापाव, सामोसे, वेफर्स याच्यावर मोठी होतात. आता जर त्याला बंदी करायची म्हटलं तर ती शक्य आहे का, पहिली गोष्ट. आणि ती शाळांनी करणं अपेक्षित आहे, पाल्यांनी करणं अपेक्षित आहे, सरकारनं, प्रशासनानं, कुठल्या तरी वेगळ्या यंत्रणेनं करणं अपेक्षित आहे. कुणाची जबाबदारी आहे? याच्यावरनं ऑर्डर्समध्ये क्लिअर आहे, मी क्लिअर केलेलं आहे. परत मी सांगतो, हे प्रतिबंध करणं शक्य आहे का? येस, ॲब्सोल्युटली क्लिअर आहे. काही वर्षापूर्वी आपण जर बघितलं असेल तर शाळेच्या 500 मीटरपर्यंत तुम्हाला सिगारेट, अल्कोहोल विकता येत नाही. आज बऱ्यापैकी नाही म्हटलं तर अल्कोहोलच्या बाबतीत ते पाळलं जातं. त्यावेळेस आपण हेच प्रश्न विचारले होते, शक्य आहे का? आज आपण एक्झॅक्टली तेच प्रश्न विचारतो आहे. शक्य आहे की एव्हरीथिंग इज पॉसिबल, फक्त ती विल पॉवर पाहिजे. आता विल पॉवर कुणाची पाहिजे? सगळ्यांची, म्हणजे सगळे स्टेट लोक. शाळेची पाहिजे, विद्यार्थ्यांची पाहिजे, पालकाची पाहिजे, रेग्युलेटर म्हणून आमची पाहिजे आणि बिझनेस ऑपरेटर पाहिजे. 5 लोक आहेत, 5 संस्था ज्यांच्यामार्फत विल पॉवर पाहिजे. 50 मीटरमध्ये सांगितलेलं आहे. 50 मीटरमध्ये ह्या गोष्टी विकायच्या नाहीत, खायच्या नाहीत. त्याचा उद्देश काय की तुमच्या पाल्यांचं, मुलांचं आरोग्य व्यवस्थित राहावं. वन ऑफ द वर्स्ट प्रॉडक्ट फ्रॉम प्रोटीन पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा खाण्याच्या पद्धतीतून जो काही फसायनीमध्ये अनावरण केला, बऱ्याच प्रायव्हेट लॅबने केलं, त्याच्यामध्ये तुम्हाला समोसा दिसतो, तुम्हाला वडा दिसतो, तुम्हाला जे ड्रिंक आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅफेन असतं किंवा शुगर असतं ते दिसतं. आणि त्याची इफेक्ट ओबेसिटीमध्ये दिसत आहेत, आपल्याला हार्ट अटॅक्समध्ये दिसत आहेत, शुगर आणि BP याच्यामध्ये दिसत आहेत. आणि हे सगळे NCDs आहेत, कारण ते तुमच्या इटिंग हॅबिट्समधून आलेले आहेत. तर हा प्रॉब्लेम आपल्याला टॅकल करायचा आहे की नाही करायचा आहे, हा प्रश्न आपल्या समाजासमोर आहे, प्रशासनासमोर आहे, शासनासमोर आहे. त्याच्यामुळे ते करणं शक्य आहे का? ॲब्सोल्युटली शक्य आहे. जर 500 मीटरमध्ये तुम्हाला सिगारेट विकता येत नाही तर 50 मीटरमध्ये हे बंदी का घालू शकत नाही आपण? बरं, ती आजची ऑर्डर आहे का? नाही आहे. ही फक्त तुकाराम मुंडेची ऑर्डर आहे का? नाही आहे. ही 2020ला फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांचं रेग्युलेशन आलेलं आहे. 2020ला डिक्लेअर झाल्यानंतर 2021पासून इम्प्लिमेंट करायच्या अशा गाईडलाईन आहेत. म्हणजे रेग्युलेशन आल्यानंतर 1 वर्षाचा वेळ दिला गेलेला आहे आणि 2021पासून ते अस्तित्वात आहेत. म्हणजे आज मी काहीतरी सडनली उठलं, मला रात्रीतून काहीतरी वाटलं आणि सकाळी मी केलं, असा काही प्रकार नाही आहे तो. इट इज ऑलरेडी इन एक्झिस्टन्स. आता ते इम्प्लिमेंटेशन किती इफेक्टिव्ह झालं याच्यावरती डिस्कशन होऊ शकतं. जर कायदा, आणि फक्त कायद्याच्या अनुषंगाने बोलत नाही, पब्लिक इंटरेस्ट, बऱ्याच वेळेस असं मला म्हटलं जातं तुम्ही फक्त कायद्याचंच बघता. मी फक्त कायद्याचं बघत नाही. कायद्याचा उद्देश पब्लिक इंटरेस्ट, आणि मी पब्लिक इंटरेस्टला पॅरामाउंट इम्पॉर्टन्स देतो. इथं पब्लिक इंटरेस्ट हा आपल्या सर्वांच्या हेल्थचा आहे. तो हेल्थ इम्पॉर्टन्स असेल आणि त्याच्यामध्ये हा जर मेजर फॅक्टर असेल आणि ती जर त्यासाठी नियम बनवलेला असेल तर ते इम्प्लिमेंट करणं माझं कर्तव्य आणि दायित्व तर आहेच आहे, पण त्यापेक्षाही ती गरज आहे, आपल्या सर्वांची गरज आहे, हा महत्त्वाचा त्यातला बिंदू आहे. आणि म्हणून ते करणं शक्य आहे. हा मुद्दा करणार कोण याची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी शाळेची आहे. शाळेचे मॅनेजमेंट, विशेष करून मुख्याध्यापक आणि तिथले पॅरेंट टीचर असोसिएशनची काही कमिटी असेल त्यांची आहे. विदिन प्रिमायसेसचा त्यांचा कंट्रोल आहे, म्हणजे त्यांच्या कॅन्टीनमध्ये काय खावं काय नाही ते तर ऑलरेडी हातात आहे. राहायला 50 मीटरमध्ये त्यांच्यामध्ये वॉर्निंग द्यायची आहे. त्याच्यानं नाही आलं तर आम्हाला कळवायचं, आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू. कारण फूड बिझनेस लायसन्स ते चालवत असेल तर आमच्याकडून देणार आहे, त्याच्याचं चुकीचं करत आहे, लायसन्स कॅन्सल करू शकतो, त्याच्यावर पुढची कारवाई करू शकतो. आता ऑब्वियसली याच्यावरती काय हे छोटे छोटे होते, हा छोटा किंवा मोठा इश्यूच नाही आहे. मग आता म्हणता क्लबवरती तुम्ही कारवाई काय केली, आता उद्या म्हणतात पेपरवरती का कारवाई करता? नेमकी कारवाई करायची कुणाविरुद्ध? आता मी कारवाई करायची जे चुकीचे FBO आहे त्याच्यावरती करणार. मग तो छोटा रस्त्यावरचा आहे, 5 स्टार हॉटेलवरचा आहे, हे डिस्क्रिमिनेशन होऊ शकत नाही. बरं, त्याची गरज आहे का? येस. तुमचा कायदा चुकीचा मला नाही वाटत. तुम्हाला आपल्याला वाटतं कुणाला की आपण आपल्या मुलांना काहीतरी फॅटी खाऊ घालावं, काहीतरी आजारी पडावं, असं कुणालाच वाटत नाही. उलट मला कालपासून माझ्या ऑफिशियली याच्यावरती मेल आले की थँक्यू तुम्ही करताय. आणि आम्ही बऱ्याच शाळेतले मुंबईतले मेल आले की ॲज पर FDA गाईडलाईन्स हे आजपासून बंद. बघितले, लिटरली बघितले मी. मग त्याला FDAची गाईडलाईन पहिल्यापासूनच आजची नाही आहे. त्याला जर मोमेंटम दिलं गेलं तर ही आपली हेल्थ चांगली होणार आहे पर्यायानं. कारण तुमचा मुलांचं जे ग्रोईंग एज आहे, ज्या एजमध्ये जे बॅन केलं 18 आणि बिलो त्याच्यावरचं, त्या एजमध्ये तुमची रिक्वायरमेंट सर्वात जास्त प्रोटीनची आहे, फायबरची आहे, तुमच्या कॅलरीजची आहे,
मॅक्रोन्यूट्रियंट्स आहेत, मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत, ह्या सगळ्यांची रिक्वायरमेंट याच्यातून फुलफिल होते का? नाही आहे. त्याचे तुमच्या कॉग्नेटिव्हवरती इम्पॅक्ट होतो आहे, तुमच्या इंटेलेक्च्युअली होतो आहे, तुमच्या इमोशन्सवरती येतो आहे, फिजिकल ग्रोथवरती होतो आहे. मग याला जर हे पॉझिटिव्ह असेल तर प्रॉब्लेम काय असावा? व्हेअर इज द प्रॉब्लेम? म्हणजे जे कोणी मला बघतोय, मी कालपासून बघतोय, म्हणजे सो कॉल्ड नॅशनल सो कॉल्ड इंटेलेक्च्युअल आणि काही इंटेलेक्च्युअल खूप प्रश्न होता, ॲडमिनिस्ट्रेटरला कोणी अथॉरिटी दिली की हा लॉ बनवायचा. अरे मी नाही लॉ बनवला बाबा, लॉ 2020मध्येच आलेला आहे, त्याचं फक्त इम्प्लिमेंटेशन करतो आहे. आणि हे जर असेल तर मग आपण असं ज्यांना असं वाटतं ना, मग त्यांनी 1 महिनाभर फक्त समोसन हे खाऊन दाखवावं आणि मग बोलून दाखवावं. लिटरली इट बिकम्स लिटरली हॉरिबल. आणि जर सुधारण्याची संधी आहे तर लेट अस मेक इट अ सोशल मुवमेंट, आणि समाज आणि आपल्या सर्वांची मुलं पुढे चांगले होणार आहेत. पण तुम्हाला आता रस्त्यावरनं फिरताना रे ह्याच्यावर कारवाई करा, त्याच्यावर खूप वाटतं, पण नाही, खूप वाटतं असं असं जाऊन अगदी असं हे करावं वाटतं, पण ते शक्य होत नाही प्रत्येक वेळेस. जिकडे जाऊ तिकडे भानगड आहे. हो, पण दॅट इज वेअर मी जे म्हटलं ना, ह्या फूड सेक्टरमध्ये सोशल मुवमेंट होणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त एक रेग्युलेटर काही काम करू शकणार नाही. रेग्युलेटर्स, FBOs, फूड बिझनेस ऑपरेटर आणि जनता ह्या तिघांनी मिळून करावं लागेल, त्याच वेळेस शक्य आहे. माझा रोल त्याच्यामध्ये हा नॅव्हिगेट करण्याचा आहे. पण या सगळ्यात 2 महिन्यांपासून तुमचा आणि सरकारचा संवाद कसा आहे? कारण अधिवेशनात एक मुद्दा गाजला की FDAच्या बैठकीत कुठल्या तरी आमदारांच्या पत्नीने अधिकाऱ्यांवर दबाव टाकला, किंवा तुम्ही एक कारवाई केल्यावर त्या संस्थेत एक संबंधित राजकीय व्यक्ती होती, त्यांनी लगेच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या सगळ्यात सरकारसोबत तुमचा डायलॉग कसा चालू आहे, की काय माझं येत आहे अत्यंत अडथळे? उत्तम चालू आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. कधी अडवणूक वगैरे की नाही नाही, ती मला तुम्ही जे जसं म्हणता की मला फोन आला कुणा आमदाराच्या पत्नीचा, असं काही झालेलं नाही आहे. अधिवेशनात हा मुद्दा विरोधी नाही, पक्षाने अधिवेशनात गाजवला. काय बोललं याच्यावरती मी रिॲक्शन देऊ शकत नाही, पण मला आलेलं नाही हे मी सांगू शकतो. पण कुठली कारवाई थांबवा वगैरे असं नाही कधीच नाही, अडथळा आतापर्यंत इतरांतर मला कशाही प्रकारची कुठली कारवाई करा किंवा करू नका असा कुणाचाही फोन आलेला नाही. आणि याच्यातनं ना अनेकांची आता तुम्ही दुकानं बंद करणार आहे, कारण अनेकांनी असं बाहेर सांगितलेलं असणार आहे, आम्ही बोललोय, आम्ही सांगितलंय. ते मला माहीत नाही, पण सिरियसली म्हणजे म्हणजे तुम्हाला कोणीही फोन केलेला नाही की ह्याच्यावर कारवाई करू नका किंवा ह्याच्यावर कारवाई करा असं म्हणत नाही. FDAचे आयुक्त तुम्ही आत्ता झालात, पण तुमच्या घरातल्या किचनबद्दल, तुमच्या घरात येणाऱ्या पदार्थांबद्दल, तुमच्या किचनमधल्या स्वच्छतेबद्दल तुम्ही पहिल्यापासून एवढे काटेकोर आहात? नाही, काटेकोर होतो, पण आता जरा जास्तच झालो आहे. तर आता मुलांना जास्त प्रॉब्लेम व्हायला लागला त्याच्यामुळे. तुम्ही मगाशी असं म्हणालात की मागच्या डिपार्टमेंटमध्ये मी परत लक्ष घालत नाही, पण मी इंट्रोस्पेक्शन करत असतो. तर एवढ्या वर्षांच्या अनुभवानंतर तुम्हाला असं वाटतं का की आपल्याकडून अमुक एक गोष्ट अशी घडायला हवी होती पण अशी घडली, किंवा भूतकाळातल्या कामाच्या बाबतीत असतील किंवा तुमच्या सगळ्या करिअरमध्ये काही चुका झाल्यात असं तुम्हाला वाटतं का, की आज त्यांचा रिग्रेट वाटतो की जे वेगळ्या प्रकारे मी तिथे वागलो असतो, वेगळा विचार केला असता तर कदाचित बरं झालं असतं, असं एवढ्या वर्षांनी वाटतं? अशा काही गोष्टी आहेत का? असं मला मेजर अशा काही चुका झाल्यात असं मला नाही वाटत. येस, मला एक वाटतं की कम्युनिकेशन कुड हॅव बीन बेटर. म्हणजे संवाद जो आहे तो आणखी इफेक्टिव्ह राहायला शकता. माझा प्रयत्न असतोच, पण येस, कम्युनिकेशनच्या बाबतीत थोडीफार कमतरता राहिली आणि ती मी सुधारण्याचा प्रयत्न करतो आहे. कम्युनिकेशनच्या बाबतीतच की मगाशी तुम्ही म्हणाल की अनेक तुमचे जे कलिग आहेत किंवा जुने मित्र आहेत ते म्हणतात की तुमको क्या पडी आहे. हां, तर ते तुम्हाला जसं या दिशेला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात की कशाला त्या सगळ्या भानगडीत अडकायचं, त्यापेक्षा नाही, तो बोलण्याचा तर तसं तुम्ही उलटं करता का? म्हणजे तुम्ही इतरांना मोटिवेट करता का की तुमचे जे भाई आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी? प्रत्येक ठिकाणी म्हणजे मगा जो प्रश्न विचारला होता की एवढे विद्यार्थी काय, तर त्यांना ते मोटिवेट वाटतं कुठतरी, आणि मी त्यांची संवाद पण साधण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस त्या माझ्या कलिगनी मला बोललं तर त्याचा काही उद्देश मला त्या दृष्टीने नेण्याचा होता की नाही मला डाऊट, त्याच्यापेक्षा त्याचा कन्सर्न जास्त होता. अरे तू असं केल्यामुळे तुझ्या लवकर बदले होत आहे, तुला स्टॅबिलिटी येत नाही आहे, त्या अँगलने त्याचा बोलण्याचा उद्देश होता. पण मी त्याला असं उत्तर दिलं की येस, माझा कॉन्ट्रॅक्ट समाजाबरोबर आहे, इट्स अ सोशल कॉन्ट्रॅक्ट, आणि ते आर्टिफिशियल काहीच नाही त्याच्यामध्ये. मी राहण्याचाही तोच प्रयत्न करतो, काम करण्याचाही तसाच प्रयत्न करतो, आणि ऑब्व्हियसली ॲज अ पब्लिक सर्वंट म्हणून आमचा तो कॉन्ट्रॅक्ट असतोच, त्याच्याबद्दल दुमत नाही. माझा ऑब्व्हियसली प्रयत्न आहे की योग्य दिशेनं जाणं. म्हणून मला पाठीमाग कोणतरी किंवा कोणत्या तरी भाषणामध्ये मी बोलताना हे बोललो होतो की आपण आता काय झालं, बऱ्याच वेळेस असं होतं की जे चाललं आहे ते चालू द्या, म्हणजे प्रवाह चालला आहे चालू द्या. आपण 2 मिनटं 2 सेकंद असा विचार करत नाही. प्रश्न आहे की आपण ज्या ठिकाणी 2 मिनटं विचार करू, हा प्रवाह चालला आहे तो योग्य दिशेला चालला आहे का नाही चालला आहे, हा 2 मिनटं आपण विचार करतो आहे का, हा प्रत्येकाने स्वतःला विचारायचा प्रश्न आहे, ॲज अ पर्सनल लेवल आणि प्रोफेशनल लेवलला.
आणि मी तो करण्याचा प्रयत्न करतो. कधी यशस्वी होत असेल, कधी यशस्वी होत नसेल. आणि त्यावेळेस जर तुम्हाला जाणवलं की नाही ह्या योग्य नाही आहे, तर मग योग्य कोणता हा शोधला पाहिजे, त्या दृष्टीने चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर हे जर आपण केलं तर बऱ्याच प्रश्नाचे उत्तर आपल्याला भेटतात. आणि म्हणून त्या दृष्टीनं माझा हा प्रयत्न असतो. मला बरेच लोक विचारतात, अरे नाही आता मी अभ्यास कसा केला पाहिजे, तुमची पद्धत काय होती. म्हटलं माझी पद्धत आणि तुमची पद्धत हे कधीच असू शकत नाही. इंडिव्हिज्युअल आहे. तुम्हाला जी सूट होती त्या पद्धतीने करा, ऑब्जेक्टिव्ह समोर ठेवून त्याप्रमाणे काम करा. सर तुम्ही घड्याळ वगैरे तर घालत नाही किंवा असं बऱ्याचदा दिसलेलं नाही कधी घातलेलं, पण त्याचसोबत वक्तशीरपणाचे तुमचे किस्से पण भरपूर आहेत की कोण वेळेवर आलं नाही तर त्यांना तुम्ही अगदी खरडपट्टी केले. तर हे शिस्तप्रिय शिस्त वक्तशीरपणा हा आधीपासूनच होता की कोणता असा प्रसंग आला की ज्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की आपण हा बाबा शिस्तीत राहायला पाहिजे, वेळेवर गेलं पाहिजे आपण असं? गावाकडे, मला माहीत नाही तुम्ही गावाकडचे आहेत, गावाकडे जर राहिलं तर मला नाही वाटत गावाकडे कुणीही म्हणजे सूर्योदयानंतर उठत असेल. 99% लोक तुम्हाला सूर्योदयाच्या अगोदरच उठलेले दिसतील. ते सवयीचा भाग होतो. तर ती एक सवय एक वेळेस लागली ना तर काही अडचण येत नाही. मला कार्यालयात म्हणजे 9:45चा वेळ असेल तर दॅट इज द मॅक्सिमम टाईम आय शुड रीच. म्हणजे अदरवाईज मला स्वतःलाच ते चलबिचल होते. म्हणजे घरातून आता मला माहिती आहे की मी आता जिथं राहतो मलबार हिलला तिथून, आणि आता BKCला ऑफिस आहे. सर्वसाधारणपणे मी 9:20ला चालू केलं तर मला माहिती 9:45ला पोहोचतो. 9:22 जरी झाले तरी 9:50 होतात. तर माझा प्रयत्न हा डेफिनेट 9:20, म्हणजे मी चहा जरी पित असलो 9:15ला तर मी छून लगेच निघतो. ते सवय झालेली आहे. तर आपल्याला आपण जर रात्री 12 वाजता 2 वाजेपर्यंत जागत असाल आणि उद्या जर म्हणलं की नाही तुम्ही 4 वाजेपर्यंत जागा, ते शक्य होत नाही. कारण बायोलॉजिकल क्लॉक असते, त्याला थोडा टाईम द्यावा लागतो. तर ते टाईम ॲडजस्ट केला पाहिजे. आता हा तुम्ही म्हणाल की मग तुम्ही अगोदर ते 11ला येत होते आणि तुम्ही 9:45ला यायचे सांगतात. वेळ तुमचा 9:45 होता, 11 नव्हता. 9:45 ते 6:15 पहिल्यापासून वेळ आहे. मी फक्त सांगतो त्या वेळेत या आणि काम करा. आणि वेळ जेवढी दिली काम तेवढं जर केलं तर उद्या तुम्हाला लेगसी वर्क राहणार नाही. आता वर्षानुवर्षे ठेवणार पण वेळेवर येणार नाही आणि वरतून सांगणार की 10 मिनिटांनी काय होतं. मग ठीक आहे, मग 10 मिनिटांनी जर काही होत नसेल तर असं आपण करू, 10%च पगार देऊ. काय होतं आपण बघूयात. दोन्ही बाजूने गेलं 10% 10% टाईम तुम्ही जरी आलेच नाही तर 10% पगार कमी करू आपण, काही अडचण नाही ना. म्हणजे एका बाजूने तुम्ही जर हे बघितलं दुसऱ्या बाजूने त्याचे इफेक्ट व्हायला पाहिजेत. आणि याचा परिणाम बिकॉज लक्षात घ्या, शासन म्हणून ज्यावेळेस शासनामध्ये आपण काम करतो त्यावेळेस तुम्ही पब्लिक सर्वंट म्हणून काम करता. आता FDA जर विचार घेतला तर सर्वसाधारणपणे माझी टोटल सँक्शन स्टेट 1200च्या आसपासची आहे आणि भरलेले जवळजवळ त्याच्यातले ऑलमोस्ट 700च्या आसपास आहेत, 700-800. महाराष्ट्रामध्ये 12 ते 13 कोटी लोकसंख्येच्या पाठीमागे एवढे अधिकारी आहेत. जस्ट इमॅजिन 1200 अधिकारी 12 कोटी म्हणजे किती झाले, किती कोटीच्या पाठीमागे एक झालं. तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावरती आहे. ही जाणीव जर आपल्याला झाली ना तर खूप मोठा फरक पडू शकतो. म्हणजे आपली जबाबदारी, म्हणजे फक्त काम नाही, काम जवळजवळ बायांना सगळे करतात. रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी, तुमचे रोल काय, भूमिका काय, हे जर आपण आयडेंटिफाय करायला गेलं ना फरक पडतो. आणि जे कर्मचारी तुम्ही म्हणता खरडपट्टी करतो, उद्देश खरडपट्टी करण्याचा हा असतो. मी रेकॉर्डला घेऊ शकतो पहिल्या दिवशी, रेकॉर्डला गेलं त्याचं नुकसान होणार आहे. कारण 21 रेकॉर्डला आल्यानंतर ते काही कमी करता येणार नाही, त्याचे पुढचे परिणाम होतात. माझा उद्देश असतो की तुम्ही सुधारले नाही तर पुढची पद्धत आहेच त्याच्यावरती काम करायची. ते करण्याचा उद्देश आहे. आणि तेच 3-6 महिने ते तुम्हाला येऊन सांगतील की नाही अरे आता मलाच 9:45 नाही गेलं तर विचित्र वाटतं. हा सवयीचा भाग आहे. सवयी होईपर्यंत तुम्हालाही त्रास होईल, परंतु 12 कोटीला तुमच्या सवयीमुळं मी त्रास नाही देऊ शकत. दॅट इज वॉट माय अप्रोच इज. आता शेवटचे 1-2 प्रश्न. एक तर तुम्हाला म्हणजे आता असं मला तुम्ही बोलत असताना असं जाणवतं की तुम्हाला कधी एकदा दिवस उजाडतो आणि कधी एकदा ऑफिसला जातो आणि कधी एकदा कारवाया करतो, असं होतं की काय. आणि जर तसं होत असेल तर तुमच्या बऱ्याचदा बदल्या होतात, बऱ्याचदा मग पोस्टिंगच नाही मिळत. मग तेव्हा जो रिकामा वेळ असतो तो काळ तुम्ही कसा काढता. पण ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्यापेक्षा माझी पत्नी जास्त देऊ शकेल चांगलं. आणि तेच हॉरिबल. म्हणजे जे वेटिंग पिरियड असतो तेच हॉरिबल. आणि ज्यावेळेस तुम्हाला असं असतं की एक रुटीन लागलेलं आहे, रुटीन म्हणण्यापेक्षाही तुम्हाला माहिती आहे काहीतरी तुमचं एक मिशन मोडमध्ये असता की मला काहीतरी करायचं आहे आणि त्यावेळेस तुम्हाला काहीच दिलं जात नाही. इट इज लिटरली हॉरिबल. म्हणजे ती पनिशमेंटपेक्षाही पुढचं जे काही असेल त्या पद्धतीचं असतं. मला सकाळी जाऊन कारवाई नसते करायची, मला जो माझा रोल आहे तो परफॉर्म करण्याची माझी भूमिका असते. आणि ते वेळेत व्हावं, क्वालिटी व्हावं, दर्जेदार व्हावं आणि त्याचा फायदा आपल्या नागरिकांना
काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन हवं, दर्जेदार हवं, हा त्याच्या पाठीमागची भूमिका असते आणि त्या दृष्टीने करतो. आणि म्हणून त्यावेळेस जे होत नाही त्यावेळेस चिडचिड खूप होते. ऑफकोर्स ते चिडचिडीचं प्रमाण कंट्रोल करण्याचा मी खूप प्रयत्न केला. म्हणजे पहिला म्हणजे मला आठवतं की 2007-08ला मी नागपूरला CEO होतो आणि 2020ला कमिशनर होतो. तर ह्याच्यामध्ये खूप अंतर पडलेलं होतं. कारण त्या तरुणपणात बऱ्यापैकी रिॲक्शन येतात, कधी कधी बोललं जायचं, ते मी बऱ्यापैकी कंट्रोल करत आणलेलं आहे. कारण त्याचे काही ॲडवर्स इम्पॅक्ट पण होतात. परंतु हे करण्यापाठीमागचा आणि हे उद्देश काय, तर उद्देश एक तिथं कुठेतरी आतून येतं, तडफडते नाही. आपली ही जबाबदारी, आपली ही भूमिका आहे आणि आपण त्या भूमिकेशी तडजोड करता कामा नये या दृष्टिकोनातून असतो. कारवाई हा त्याचा पार्ट आहे. कारवाई करण्यामध्ये कोणाला इंटरेस्ट नसतो. मी गेलो कुठेतरी दुकान बंद केलं आहे, सील केलं आहे, सस्पेंड केलं आहे, याच्यामध्ये खूप इंटरेस्ट नाही वाटत आहे. कदाचित स्टार्टिंगला ज्यावेळेस करिअर येतो त्यावेळेस कदाचित बरं वाटत असेल, पण इट डझंट गिव्ह प्लेजर. प्लेजर कशामध्ये येतं? येस, त्याच्यामध्ये कुणाच तरी जीव वाचला आहे, कुणाला तरी चांगलं झालं आहे, कुणाच तरी नोकरी लागली आहे, कुणीतरी उद्योग चालू केलेला आहे, त्याचा फ्लरिश होतं आहे, ही जी डेव्हलपमेंट आहे ना याच्यामध्ये जे आहे ना त्याच्यामध्ये आनंद असतो. तर कारवाई हा त्याचा माध्यम आहे. फक्त जिथं आवश्यकतेत आपण कारवाई केल्याच पाहिजे, जी डेटरन्स पाहिजे ते केलंच पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून मी बघतो. फक्त मी माझा फोकस जॉब पुरता राहत नाही, मी भूमिकेकडे जातो आणि आय थिंक जे काही त्याचे परिणाम होतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्याच्यातून होतात. आणि जेव्हा रिकामा वेळ असतो तेव्हा काय करता मग? जनरली काही वाचन करत असतो. जे काही पुस्तक वाचायचे असतात, काही मी मॅनेजमेंट, लिडरशिप, काही बायोग्राफीज असं वाचत असतो. कधी कधी सिनेमा बघतो, खूप रेअरली. कुटुंबावर चिडचिड होते ना त्यावेळेला, त्या काळात जास्त होते? त्या काळात जास्त होते, पण ते सवय होऊन घेऊन बऱ्यापैकी कंट्रोल केलं. पण आता असं होतं की चिडचिड नाही केलं तर तुम्हाला काय झालं हा प्रश्न विचारला जातो. आता चिडचिड होत नाही, नेमका काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतं म्हणून. मगाशी म्हणजे हा शेवटचा प्रश्न, मगाशी बोलताना तुम्ही एका पॉईंटला असं म्हणालात की जेव्हा तुम्ही खूप करत असता, लोक तुमची वाहवा करत असतात, पण अशा वेळेला अपेक्षा असते की जी सज्जन शक्ती आहे, जे समाजातलं जे चांगुलपणावर विश्वास असलेले लोक आहेत, ते अशा वेळेला पाठीशी उभे राहिले पाहिजे, ते एकत्र आले पाहिजे. बऱ्याचदा ते होताना दिसत नाही. काय म्हणजे का होत नाही असं? आय थिंक मला जे वाटतं ना की याच्यामध्ये हा जो कम्युनिकेशन गॅप आहे, बऱ्याच वेळेस असं होतं की चांगले लोक तेवढं कम्युनिकेशन करत नाही. मे बी त्याच्यामध्ये इगोचा प्रॉब्लेम असू शकतो. मे बी मी का त्यांच्याकडे जाऊ आणि खरोखर ते मला रिस्पॉन्स भेटेल का, हा दुसरा इश्यू असू शकतो. तिसरा इश्यू असू वाटतं की बेसिकली ज्याला ग्लोबल कॉमन्स म्हणून आपण जे काही इश्यूज आहेत ग्लोबल कॉमन्समधले, मग ते एन्व्हायरमेंटपासून असतील किंवा हेल्थपासून असतील, एज्युकेशनचे असतील किंवा साध्या जरी गोष्टी असतील, तर ते एक आपल्यामध्ये असं आलेलं आहे की मी पॉवरफुल असेल तरच माझ्याकडे लोक येतील. चांगला आहे म्हणून येतील की नाही याची शाश्वती नाही आहे. आणि प्रत्येकाची चांगल्याची डेफिनेशन पण वेगळी असू शकते. आणि म्हणून जी अधोगती ओव्हरऑल आपण आपल्याला जो तो व्हॅक्यूम मागा जो बोललो आपण, जो व्हॅक्यूम दिसतो आहे, तो हा एक व्हॅक्यूम आहे की जे इंटेलेक्च्युअल, जे लिडरशिप, समाजामधली जी लिडरशिप आहे वेगळा, म्हणजे सामाजिक असेल, कल्चरल असेल, लिटररी असेल, मीडियामधली असेल, कोणत्याही याच्यामध्ये लिडरशिप आहे, हे एकत्र येऊन ही करण्याची गरज आहे. आपण इंडिपेंडन्सच्या काळात जर बघितलं तर त्या काळात आपलं इंटेलिजन्सिया ज्या लेवलला काम करत होता, ज्या पद्धतीनं ते कम्युनिकेशन होतं, ज्याप्रमाणे ऑर्गनायझेशन होतं, गेल्या अनेक वर्षाच्या काळामध्ये अशा सोशल मुवमेंट आपल्याला दिसत नाही आहेत. आम्ही सोशल मुवमेंट नॉट अगेन्स्ट ऑर फॉर गव्हर्नमेंट बोलत नाही, मी सोशल मुवमेंट सोशल इश्यूवरची बोलतो आहे मी. त्या जर बघितल्या तर ते का होत नाहीत, तर मला वाटतं असं आहे की हा जो व्हॅक्यूम आहे तो खूप वाढत गेलेला आहे. आणि तो व्हॅक्यूम वाढत गेल्यामुळं जे ॲस्पिरेशन्स आहेत त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. आणि म्हणून जे इंटेलेक्च्युअल्स आहेत, नवीन जनजी आहे, याच्यामधला कम्युनिकेशन गॅप, मे बी टेक्नॉलॉजीचं अंतर, हे जे आहे, टेक्नॉलॉजी इज सपोज टू बी ब्रिजिंग द गॅप, तसं न होता ते वाढत चाललेलं आहे. काय हॅव्ज अँड हॅव नॉट्स फक्त आता इकॉनॉमिक याच्यामध्ये राहिले नाहीत, तर सोशल याच्यामध्ये वाढत चाललेलं आहे, टेक्नॉलॉजीमध्ये वाढत चाललेलं आहे. हे जे आहे एकत्र, मला वाटतं याच्यावरती प्लॅटफॉर्मची खूप गरज आहे, चांगल्या प्लॅटफॉर्मची खूप गरज आहे. तसे प्लॅटफॉर्म पण तशा पद्धतीने आज राहिलेले एक पण जो एक तुमच्याबद्दल आरोप होऊ शकतो किंवा काही जण करतातही की काही जणां म्हणजे असं की आपण स्वच्छ आहोत, चारित्र्यवान आहोत, तर ह्याचाही एक अहमगंड निर्माण होतो. आणि तुमच्याबद्दल असा आरोप होऊ शकतो किंवा काही जण करतातही की असे अधिकाऱ्यांमध्ये
आता तुम्ही जाऊ पाहताय किंवा तुम्ही त्याच्यात गेलेले आहात की मी चारित्र्यवान आहे त्यामुळं मी असं करणार, तर या आरोपाकडे तुम्ही कसं बघता आणि हा आरोप आपल्याला लागू नये म्हणून तुमची काय इच्छा प्रयत्न हे चांगले आहे. आपण जे म्हणतो ते अगदी काही लोक बोलत असायच त्याच्यामध्ये, म्हणजे माझ्यापर्यंत की त्याला असं वाटतं की तोच एकता प्रामाणिक आहे. माझं कधीही असं बिहेवियर आलेलं नाही, ना मी बोललेलो आहे तसं, आणि तसं बोलण्याचा ना मला अधिकार आहे आणि बोलण्याचं काही कारण पण आहे. मी माझ्याबद्दल बोलू शकतो, मी कसं वागावं हे मी ठरवू शकतो, दुसऱ्याने कसं वागावं हे मी नाही ठरवू शकत. हा प्रत्येकाचा इंडिपेंडंट इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. चारित्र्यवान असावं का? येस, इट्स आयडियल. पण चारित्र्यवान प्रत्येकाची बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकेल. म्हणून तो वाईट आहे हे मी कधीच कुणाला म्हटलं नाही, तू वाईट आहेस, मी कधीच कुणाला बोललेलो नाही किंवा तसं माझं बिहेवियर नसतं पण. आणि म्हणून मी नेहमी मला स्वतःला प्रश्न करत असतो, आपण जे करतो ते योग्य आहे का, ग्राउंडेड आहे का, याच्यामुळे दुसरे कोणी अफेक्ट होत आहेत का, ॲडव्हर्सली पर्टिक्युलरली ॲडव्हर्सली अफेक्ट होत आहे का, हा माझा नेहमी प्रयत्न असेल. मी स्टार्टिंगला बोललो की फोर्थ राईट आणि आरगन्स याच्यामधली खूप थिन लाईन असते. मी स्पष्ट वक्तेपणा असणं आणि आरगंट वाढणं खूप थिन लाईन आहे. कदाचित माझी बोलण्याची शैली पण तशी असू शकते. आता माझी बोलण्याची शैली जी आहे ती, मी आलो आहे मराठवाडा भागातून, बीड जिल्ह्यातून, तेव्हाच्या शैलीच्या आणि आजच्या शैलीमध्ये खूप फरक पडलेला आहे. पण त्याच्यातला काहीच भाग राहणार नाही हे शक्य नाही, कारण त्या गोष्टी ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, म्हणजे माझे पहिले 20-25 वर्ष त्या भागात घेतलेले असेल, माझी बोलण्याची स्टाईल तशी झालेली असेल, मला कितीही पूर्ण चेंज करायचं म्हणलं तर ते काही गोष्टी त्याच्यातून रिफ्लेक्ट होणारच आहेत. किंवा मी एक्सप्रेसिव्ह माणूस ज्यावेळेस असतो की मला जे वाटतं ते मी स्पष्टपणे बोलतो, तर मला म्हणलं की नाही तुम्ही स्पष्टपणे बोलणं सोडून द्या, नाही शक्य होणार ते. म्हणून असं जर कुणाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे, नंबर 1. आणि माझा हा नेहमीच प्रयत्न असतो. आणि माझी पत्नी आणि पर्टिक्युलरली माझा भाऊ हे मला नेहमी हे दाखवत असतात की हे काहीतरी चुकशील तू, आम्हाला असं वाटतं आहे, हे मला पॉईंट आऊट करत असतात. आणि म्हणून त्याच्यावरती माझा विचार होतो. मला तुम्ही जरी सांगितलं तरी मी ते विचारात घेतो. मला पटलं तर डेफिनेटली मी त्याच्यावरती ज्याला काही ॲक्शन घेतो, नाही पटलं तर मी सोडून देतो. हे माझं नेचर आहे. आणि असं कुणालाही जर वाटलं तर स्पष्टपणे मला बोलावं त्यांनी की तुमच्या ह्याच्यातून आरगन झळकायला लागला आहे, तुम्हीच फक्त प्रामाणिक नाही. बिलकुल मी एकमेव प्रामाणिक नाही, खूप लोक प्रामाणिक आहेत, अधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत. फक्त प्रयत्न हा आहे की जास्तीत जास्त चांगलं कसं करता येईल यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र प्रयत्न करूया. एका प्रशासकीय अधिकाऱ्याने मनात आणलं आणि त्याने जर त्याची संपूर्ण इच्छाशक्ती पणाला लावून काम केलं तर किती मायन्यूट लेवलला बदल घडू शकतो तो असा की एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर आमच्या प्लेटमध्ये येणाऱ्या पनीरची क्वालिटी सुधारलेली असते, मिठाईमधल्या खव्याची गुणवत्ता सुधारलेली असते. हे काम तुम्ही करताय आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा पाठिंबा आणि आशीर्वाद तुम्हाला त्यासाठी मिळतात. सध्याचा काळ असा आहे की सरकार आणि सत्ताधाऱ्यांसमोर झुकलेलं प्रशासन किंवा भ्रष्टाचारामध्ये माखलेलं प्रशासन अशी एक प्रतिमा लोकांमध्ये निर्माण होते. अशा काळामध्ये निष्कलंकपणे आणि ताठकण्यानं काम करणारे तुकाराम मुंढे सर आमच्यासाठी आदर्श ठरतात आणि आशेचा दिवा ठरतात. जोपर्यंत महाराष्ट्रातली ही खाद्य क्रांती पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमची बदली होऊ नये इतर कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये, अशी महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची इच्छा आहे. तुमच्या या संपूर्ण चळवळीला म्हणेन मी आणखी बळ मिळो हीच अपेक्षा आहे. आज कट्ट्यावर आलात त्याबद्दल आभार. थँक्यू. आणि यासोबतच माझा कट्टा पॉवर्ड बाय बर्वा स्किन थेरपी, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा.